नमस्कार सगळ्यांना. मी अनुजा पालकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद म्हणजेच जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन च्या विभागातर्फे सर्व मान्यवर उपस्थित शिक्षक विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसाचे महत्त्व आपले सर्वांनाच तसे माहीत आहे अशी मी आशा व्यक्त करते, पण तरी थोडक्यात माहिती सांगते. आज 6 जानेवारी मराठी पत्रकारितेसाठी अत्यंत मैलाचं महत्त्व असलेला हा दिवस म्हणजेच मराठी पत्रकारिता दिवस. हा दिवस मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केला जातो. 1832 मध्ये मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे त्यांनीच याच दिवशी सुरू केले. आपण सर्वजण आणि पत्रकारितेच्या माध्यमातले सर्वच जण त्यांच्या कायमच त्यांचे ऋणी असतो. आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत ते सर्व उपस्थित मान्यवर व आपले प्रमुख पाहुणे श्री माधव गोखले यांचे विचार ऐकण्यासाठी. पण त्याआधी मी विभागाचे प्रमुख डॉक्टर केशव साठे सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण वृत्तपत्राला आजच्या दिवसात सुरुवात झाली म्हणून आपण आज हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसमोर साजरा करतो. सर्वप्रथम मी आपले प्रमुख पाहुणे श्री माधव गोखले आणि आपल्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर विचारे टिळक जे आपल्या डीन पण आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा विद्यार्थ्यांचं माझ्या शिक्षक मंडळीकडून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक. आजच्या दिवशी मराठी वृत्तपत्र सुरू झालं दर्पण, पण मी बऱ्याच वेबसाईटवर बघितलं की आज जांभेकरांची कुणी पुण्यतिथी आहे म्हणतं, कुणी जयंती आहे म्हणतं, तर तशी काही गोष्ट नाही आहे. पत्रकारिता विद्यार्थी म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस अजूनही कुणाला सापडलेला नाही. मृत्यू दिवस आहे 17 मे. 34 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं आणि 20व्या वर्षी त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं. तुमच्याच वयात असताना हे लक्षात घ्या. त्यामुळे याची मोठी परंपरा आहे. आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम नियमितपणे करतो. याचं कारण असं आहे की जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे विषय हे वर्गखोल्यात बसून शिकायचे विषय नाही. किंबहुना वर्गखोल्यात जे काही थोडंफार आपण शिकतो त्याला काहीतरी प्रॅक्टिकल अप्रोच मिळणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आपण वेगवेगळे दिन साजरे करतो. आपण फोटोग्राफी डे साजरा केला, टेलिव्हिजन डे साजरा केला, रेडिओचा दिवस साजरा केला, आजचा दिवस साजरा करतो. हे करण्यामागे याची फक्त तुम्ही ऐकणाऱ्याच्या भूमिकेत असावं असं नाही. त्या निमित्ताने तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करावा. त्यावर आधारित काही तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल तयार करता येईल का ते पहा. म्हणजे शेवटी कुठलाही विषय, कुठलीही गोष्ट तुमच्या समोर आली, कंटेंट म्हणून समोर आली, तर त्याचं परिशीलन किती वेगवेगळ्या 360 डिग्रीमध्ये करता येईल की नाही हे पाहण्याची जबाबदारी, एक्सप्लोर करण्याची जबाबदारी तुम्हाला चालवायची. आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित करतो. आज भारतामध्ये 1 लाखापेक्षा जास्त वृत्तपत्र आहेत, सगळी इंग्रजी, मराठी, वेगवेगळ्या भाषेतली. त्यामुळं आमच्याकडे नेहमी असं म्हणतात की आता मराठी वृत्तपत्राचे दिवस चांगले राहिलेत का, राहणार आहेत का? तर मला असं वाटतं एक अभ्यासक म्हणून की रिजनल न्यूजपेपरच मोठ्या प्रमाणात टिकणार आहे. याचं कारण असं आहे की आंतरजालामध्ये, इंटरनेटवर इंग्रजी या भाषेमधून विपुल साहित्य आहे, लेखन आहे. पण तुमच्या भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये, तमिळमध्ये, तेलुगूमध्ये त्या भाषेमध्ये जर तुमची एक्सपर्टीज असेल, त्यातून तुम्ही कंटेंट डेव्हलप करू शकला तर उत्तम पद्धतीने हे आपण सगळं चालवू शकतो. ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता एक लोकांचा अवेअरनेस वाढत चाललेला आहे. त्यामुळे वृत्तपत्रांचा खप तिथं वाढतोय. त्यामुळं वृत्तपत्र टेलिव्हिजन, रेडिओ समोर संपतील का अशा पद्धतीच्या प्रश्नाला खरं म्हणजे थारा देण्याची गरज नाही. टेक्नॉलॉजीची युगात आपण आहोत. ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी नाही का, हे सगळं बघताना असं वाटतं की मग पत्रकारिता यात कुठं आहे? तर पत्रकारिता पण यात आहे. या सगळ्या चौकटीत काम करत करत आपल्याला पत्रकारिता करायची. म्हणजे टेक्नॉलॉजीला घाबरायचं नाही आणि टेक्नॉलॉजीला आपल्याला हवी पण होऊ द्यायचं नाही.
कारण कंटेंट हा किंग असतो हे आपण सगळ्यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त हा कंटेंट तुम्ही कशा पद्धतीनं साजरा करता, कशा पद्धतीनं देता, त्यात तुमची क्रिएटिव्हिटी लपलेली असते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला आणखीच अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील अशी मला खात्री आहे. आणि फार वेळ न घेता मी माझं प्रास्ताविक संपवतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर. जसं तुम्ही म्हटलात ते खरं आहे. कुठलीही गोष्ट शेवटी ही लेखित जी असते ती कायम ग्राह्य म्हणजे ती कायम बरोबर धरली जाते. सो प्रिंट मीडिया डेफिनेटली इट हॅज अ लॉंग वे टू गो असं म्हणू शकतो आपण. आता यानंतर सन्माननीय अतिथींचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर गीताली टिळक मॅम यांना विनंती करते की त्यांनी श्री माधव भोगले यांचा सत्कार करावा. डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांना मी विनंती करते की प्लीज त्यांनी उपस्थितांसाठी थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजचे आपले वक्ते माधव भोगले, आपल्या विभागाचे प्रमुख डॉक्टर केशव साठे, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता सगळ्यांनी सांगितलं की आपण आज इथे का जमलेलो आहोत. पण मी वृत्तपत्रात गेले 19 वर्ष काम करते आणि मला विद्यार्थी म्हणून जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर येता तेव्हा डीन म्हणून माझं याकडे बघण्याचं काय वेगवेगळे माझ्या डोक्यात आयडियाज आहेत जे मी एज्युकेशन मध्ये आणू इच्छित आहे हे मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचे. कारण तुम्ही हे भावी पत्रकार होणार आहात. त्यामुळे पत्रकारितेमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये जे काही बदल होत आहेत त्यासाठी तुम्ही कसं सक्षम राहिलं पाहिजे, त्याची तयारी कशी केली पाहिजे हे मी आज थोडंसं या ठिकाणी बोलणार आहे. कारण आपण हा दिवस हा मराठी भाषेच्या पत्रकारितेबद्दल आज बोलणार आहोत. कारण तुम्ही आता नवीन जर एज्युकेशन पॉलिसी पाहिली असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या बोलीभाषा, तुमची मातृभाषा, तुमची रिजनल लँग्वेज ह्याच्यामधून मुलांना शिक्षण मिळावं अशी धोरणं त्यांची आहे. पण ती अशी का आहे तर ही त्या काळीच त्या लोकांनी जाणली होती जी आपल्याला उशिरा कळते. कारण तुमच्या आपल्या जे तुम्ही भारत बघितला तर इतक्या असंख्य भाषा आहेत आणि ह्या सगळ्या भाषा आपण जपल्या पाहिजेत. ह्यासाठी आपण काम केलं पाहिजे. नाहीतर मग आपल्या आणि दुसऱ्या देशांमध्ये फरक काय राहील. जसं कायमच लोकमान्य टिळकांच्या आता वृत्तपत्रात मी काम करते, मी त्यांच्या पिढी म्हणजे त्यांची 5वी पिढी आहे आता. त्यामुळे मी हे नक्कीच ठामपणे सांगू शकते की त्यांचे विचार याच्या मागचे काय होते जे आम्ही इतके दिवस पाहत आलो. म्हणजे माझे आजोबा, माझी आजी आणि माझे वडील हे तिघही केसरीमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांनी जसं काळानुरूप बदल होत गेलेला आहे या क्षेत्रात त्यांनी त्याप्रमाणे बदल करत गेलेले आहेत. त्याच्यामुळे ट्रस्ट असूनही आज केसरी 142 वर्ष चालू आहे. तुम्ही आताच ऐकलं असेल की ते 8 वर्षच हा अंक, कारण तेव्हा ते मतपत्र होतं ते वेगळ्या उद्देशाने काढलेलं होतं. पण आता पण समाज प्रबोधनाची गरज आजही आहे असं मला पर्सनली वाटतं. हा फक्त न्यूजपेपर असं राहिलेला नाहीये, तर त्याच्यामध्ये तुम्ही आता एवढे मीडियम्स पाहताय म्हणजे पाक्षिक आलीत, मासिक आलीत, ते डिजिटलायझेशन पर्यंत. हा प्रिंट मीडिया फक्त वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या समोर सादर होतोय, पण त्याचं जसं सर म्हणाले तो कंटेंट जो आहे हा तुम्हाला निर्माण करायचा आहे. आणि त्या कंटेंटसाठी मी काय म्हणजे व्हॅल्यू ॲडेड आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटी असल्यामुळे जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती मी मॅक्सिमम आपल्या विभागातही वापरत असते. कारण मी हे सगळे बदल पाहिलेले आहेत आणि ते तुमच्यामध्ये कसा हा बदलाला तुम्ही सामोरं जाऊ शकता, त्याच्यातून तुम्ही घडू शकता ह्याचाच माझा काय प्रयत्न राहतो. त्यामुळे तुम्ही जर गेल्या 5 वर्षात मी जेव्हा हे विभाग घेतला हाती तेव्हा काय काय बदल आपल्या सिलेबसमध्ये झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता. ते याच कारणासाठी कारण पूर्वी पत्रकारिताची वेगळी काही पदवीच नव्हती आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे 2000 सालापासून हे डिग्री द्यायला लागलं जर्नलिझम हे फक्त प्रिंट मीडिया आणि मराठी होतं. त्याच्या आधी सुद्धा होत होते की आपली 100 वर्ष जुनी संस्था आहे. त्यामुळे तेव्हा पण इथे डिग्री चालायच्या, पण ते डिग्री असं नाव त्याला नव्हतं, फक्त शिक्षण हे चालू होतं आणि ते सुद्धा टिळकांच्या विचाराला लागूनच होतं. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तेव्हा प्रिंट मीडिया, एडिटोरियल रायटिंग हे सगळे विषय होते. मुलांनी जाऊन कोणत्या तरी वृत्तपत्रात काम केलं पाहिजे, इंटर्नशिप ही कंपल्सरी, हे 100 वर्षापासून विद्यापीठ पाळत आले आणि ते अजूनही चालू आहे. हे ह्याच कारणासाठी कारण हे बदल तुम्हाला कळले पाहिजे. आणि हे कंटेंट लिहित असताना कायम तुम्हाला एक लँग्वेज ही तुमची चांगली पाहिजे.
भाषा शैली ही अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही जर आता पाहिलं असेल कुठलं बरं, तुमच्यापैकी किती जण वृत्तपत्र वाचतात? हात वर करा स्टुडंट्स पैकी. मग तुम्ही जेव्हा आता न्यूजपेपर, तुम्ही जर्नलिस्ट म्हणता पण तुम्ही एकही वृत्तपत्र वाचत नाही. मग जेव्हा तुम्ही या क्षेत्रात जाणार आहात तेव्हा कोणत्या पेपरची काय स्टाईल आहे, प्रत्येक जण हे का बदल करतात त्यांचे वाचक वाढवायला, त्याच्यासाठी काय काय त्यांचे इनपुट्स असतात हे अभ्यास करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मुद्दामूनच मी एक चॅनल्सचं एक पिरियड सगळ्यांना ठेवायला सांगितलं, 1 तास, ज्याच्यामध्ये मुलं वेगवेगळे चॅनल्समध्ये कसे बातम्यांचं प्रेझेंटेशन होतं, काय प्रकारचं, प्रत्येक एकच न्यूज सगळ्या चॅनलला चालते पण तरी तुम्ही एकच कुठला तरी चॅनल बघता का? कारण त्यांचं प्रेझेंटेशन स्किल, ते काय पद्धतीची माहिती देतात. एवढे मराठी पेपर इतके ठिकाणी निघतात पण तुम्ही ठराविकच गोष्टींसाठी ठराविक वृत्तपत्र वाचता का? तर त्याच्या कंटेंटसाठी. मग त्यासाठी त्याची भाषा शैली, आता मी इतके वर्ष केसरीमध्ये वेगवेगळे रिपोर्टर्स येताना बघतात, प्रत्येकाला सुरुवातीपासून हेडिंग, प्रूफ रिडिंग हे झालेलंच नसतं. म्हणजे खूप स्लँग लँग्वेज ह्या मी जसं सर म्हणाले की आपण टेक्नॉलॉजीच्या आहारी नाही जायला पाहिजे. त्याचं कारण तेच आहे, कारण तुम्ही इतकं पटकन कोणी पण डिक्शनरी वापरतो, कोणी काही हेल्प घेतो इंटरनेटवरून. तुम्हाला एक सुट्टं पान हातात दिलं आणि बातमी लिहून दाखवा म्हणल्यावर किती लोकांना लिहिता येईल? कारण तुम्हाला सारखं कशाची तरी सपोर्टची गरज वाटते. म्हणजे तुम्ही स्वतःला डेव्हलप नाही करता, तुम्ही कशाची तरी मदत घेताय. त्यामुळे त्यासाठी तुमची भाषा शैली, दुसरी गोष्ट म्हणजे एथिक्स, म्हणजे नैतिकता तुमची चांगली, म्हणजे तुम्हाला त्याच्या मागचं एथिकल बॅकग्राऊंड कळली पाहिजे. तुम्ही प्रोफेशनलिझम असावं पण ते एथिक्स पाळून असावं. त्यामुळे तुम्ही जेव्हा बातमी लिहिता तेव्हा ती बातमी लिहिताना तुम्ही त्याचं सगळं रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करताय का नाही? कारण तुमचं अजूनही हे समाज प्रबोधनाचं माध्यम, म्हणजे आपण जे डेमोक्रेसीचा 4th पिलर म्हणतो, हे कारण ते समाजाला घडवत असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे सगळं वाचत असता, लिहित असता, तेव्हा तुमच्यामधनं तुमचे विचार तुम्हाला योग्य पद्धतीने मांडता आले पाहिजेत. कोणाच्याही भावना न दुखवता, कशाच्याही आहारी भावूक न होतं. त्याच्यामुळे थोडं हे वृक्ष आहे हे फील्ड, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मांडता येणं तुमचे विचार हे अतिशय महत्वाचे. त्यामुळे हे सगळे विषय आम्ही मुद्दामूनच त्याच्यामध्ये आपण मीडिया लॉजचं हे सगळ्यांना आपण शिकवतो. त्याच्यानंतर एथिक्स शिकवतो. लँग्वेज तुम्हाला कुठली पण तुमची जी आहे, इधर इंग्लिश किंवा मराठी, ह्याचा आपण फ्लेक्झिबिलिटी देतोय. तुम्हाला लिहिण्यात सुद्धा आम्ही 2 ऑप्शन्स दिलेले आहेत की तुम्ही मराठीतनं उत्तरं लिहू शकता किंवा इंग्रजीतनं लिहू शकता. कारण तुम्हाला मांडता येणं हे महत्वाचं आहे. पत्रकारितेमध्ये लँग्वेज ही त्याच्यासाठी गरजेची आहे. त्यामुळे खूप मुलांनी मला सुरुवातीला म्हणले की तुम्ही इंग्लिश भाषा, मराठी भाषा का ठेवलेली आहे? आम्हाला हे येतच, पण येत असलं तरी तुम्हाला जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा योग्य त्या शब्दांचा वापर, जसं आपण रायटिंग फॉर मीडिया, एडिटिंग फॉर मीडिया, हे सगळे विषय का घेतो? कारण आपल्याला एवढा वेळ, आता तुम्ही पाहत असाल तर पटपट सगळे मोबाईलवरती हेडलाईन्स तरी बघतात किंवा शॉर्टमध्ये ते न्यूज वाचतात किंवा आर्टिकल वाचतात. मग त्या वेळात तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यात मांडायच्या असतात. त्यामुळे थोडक्यात तुम्ही कसं मांडू शकता? आणि आता आपल्याला जसं सर म्हणाले चेंजेस होत जात आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला कंटेंटमध्येही बदल करत राहावं लागणार आहे कायमच. म्हणजे हे डायनॅमिकच फील्ड आहे, ह्याला काही पर्याय नाही. आता मी जसं इतके वर्ष पाहते तर 10वी अभ्यास हा केसरीचा सुरुवात केसरीने केली होती, कारण तेव्हा रिमोट एरियामध्ये मुलांना गाईड्स अवेलेबलच नव्हते. त्याच्यामुळे 10वी अभ्यासची कन्सेप्ट ही केसरीने सुरू केल्यावरती खेडेगावात इतका अंक जायचा, कारण त्यांना हे सगळं मटेरियल शिकायला मिळायचं. त्यांना कुठेही क्लासेस नव्हते, गाईड्स नव्हते, पण हे त्या लोकांसाठी खूप उपयोगी होतं. जसं मुलांसाठी सेपरेट सेक्शन असावा, हा पण माझ्या आजीने सुरू केलेली कल्पना आहे. त्याला तेव्हा ते बाल सह्याद्री असं नाव होतं, की छोट्या मुलांपासून आपण घडवली पाहिजे पुढची पिढी. त्यामुळे छोट्या मुलांसाठी फक्त वेगळा कॉलम असावा, वेगळं सदर असावं, ही कन्सेप्ट सुद्धा केसरीने तेव्हा मांडलेली होती. त्याच्यानंतर पहिली डिजिटल चॅनल जेव्हा केबलवरती, तुम्ही पूर्वीचा तुम्हाला जर केबल चॅनल आठवत असेल तर तेव्हा अर्ध्या तासाचे वृत्तपत्रांचे टेलिव्हिजनचे स्लॉट्स यायचे. त्याच्यात पण केसरी पहिलं वृत्तपत्र होतं, ज्यांनी हे केलं. मात्र आमचा कायम ट्रस्ट असल्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणी सततच येत राहिल्या, त्यामुळे आम्हाला कंटिन्यू करायला हा सगळा प्रॉब्लेम झाला. पण हे सगळं इनिशिएटिव्ह घेण्याचं कारण तेच होतं, कारण आम्हाला पत्रकारिता टिकवायची होती. तर तुम्ही जेव्हा आता या क्षेत्रामध्ये पुढे जाणार आहात तेव्हा मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा.
तुम्हाला जेव्हा पुढे जाऊन कुठला तरी मीडियाला जॉईन व्हायचंय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं आणि त्याच्यावरती अभ्यास बारकाईने करणं, वरवरचा अभ्यास नाही, तुम्हाला खूप डीप स्टडी करायला लागतो. म्हणून यावेळेस मी पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी असे सुद्धा विषय टाकलेले आहेत. कारण खूपशा मुलांना आपलं कॉन्स्टिट्यूशनच माहिती नसतं. त्यामुळे तुम्ही बातमी कव्हर करत असताना मग ते खूप आता सगळ्याच गोष्टी आपल्याला 3 वर्षात बसवता येत नाही. मात्र मग तुम्हाला निश एरियामध्ये जेव्हा काम करायचं असतं तेव्हा त्या विषयाची माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे ते सगळे विषय तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याचा मुळापर्यंत जाऊन अभ्यास केला तर तुम्हाला तुमचे विचार मांडता येतील. वरवरच्या शॅलो लँग्वेज जर तुम्ही कंटिन्यू ठेवली किंवा वरवरचं ज्ञान जर पुढे ऑडियन्स पर्यंत दिलं तर त्याची लाईफ ही फार वेळ टिकत नाही. एवढंच मला यावेळेस जे सांगायचे. आपण आता वक्त्यांना एखादं उत्सुक आहोत. तर ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. ज्या इंटेन्सिटीने मॅडमने जे सांगितलेलं आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी मनावर घेतलं पाहिजे. कारण निर्भीड पत्रकारिता आणि नेमकं लिहिणं, नेमकं बोलणं हे खूप गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. अगदी बरोबर मॅडम म्हणल्या. आता जसं आपण आता पुढे जाऊयात. आपण सर्वांनाच ज्या व्याख्यानाच्या प्रतीक्षेत आपण आहोत त्याचेच आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत आपले श्री माधव गोखले सर यांची मी थोडक्यात ओळख करून देते. गेली 38 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असलेले श्री माधव गोखले सर या काळात महाराष्ट्र हेरल्ड, द इंडियन एक्सप्रेस, सकाळ टाइम्स, सकाळ आदी वर्तमानपत्रांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या व विविध विषयांवर त्यांनी लिखाण केलेले आहे. सध्या ते कार्यकारी संपादक म्हणून सकाळचे साप्ताहिक सकाळ जे आहे त्याचे ते जबाबदारी पेलत आहेत. ब्राझीलमध्ये झिरो होरा या माध्यम समूहाच्या अभ्यासासाठी सकाळच्या वतीने झालेल्या अभ्यास दौऱ्यात त्यांनी सहभाग घेतलेला. सकाळच्या एज्युकॉन या उच्च शिक्षण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत वार्तांकन तसेच इस्रायलमधील तेल अवीव येथे झालेल्या सायबर सिक्युरिटी या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत वार्तांकन माजी लष्कर प्रमुख VP मलिक यांच्या इंडियन मिलिटरी कॉन्फ्लिक्ट्स अँड डिप्लोमसी अँड इनसाइड व्ह्यू ऑफ डिसिजन मेकिंग या पुस्तकाच्या भारताचे लष्करी संघर्ष आणि निर्णय प्रक्रियेचे अंतरंग या अनुवादाला इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराचे उत्कृष्ट अनुवादासाठी 2017 या वर्षाचे त्यांना पारितोषिक मिळालेले आहे. त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्या इंदिरा गांधी अ लाईफ इन नेचर या पुस्तकाचे निसर्गयात्री इंदिरा गांधी हे भाषांतर देखील त्यांनी केलेले आहे. सुरस यात्रा या सकाळच्या सप्तरंग पुरवणी प्रसिद्ध झालेल्या खाद्य संस्कृती विषयक लेखमालेवरील पुस्तकाचे काम सुरू. गेली काही वर्षे विविध संस्थांमधील पत्रकारिता व माध्यमांशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी बातमीदारी व संपादन या विषयावरील त्यांना अतिथी व्याख्याता म्हणून बोलवले जाते. सर, अजून एक योगायोगाची गोष्ट तुम्हाला नक्की सांगू इच्छिते इथे की मी देखील सरांची विद्यार्थिनी होते एकेकाळी. त्यामुळे आज मला त्यांना इथे बोलवण्यात अत्यंत आनंद होत आहे आणि मला सुद्धा पत्रकारिता शिकत असताना त्यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. आणि सर, आता अजून विलंब न करता तुम्हाला मी इथे बोलवते आणि कृपया तुमचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळावे अशी विनंती करते. नमस्कार. ज्ञान, अनुभव, कर्तृत्व आणि अधिकार या चारही बाबतीमध्ये माझ्याहून अधिक वडील असणारी काही मंडळी मला दिसत आहेत. ती सगळी मंडळी आणि मित्रमैत्रिणी. सुरुवातीलाच आजच्या मराठी पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी बोलताना मी नेहमी त्यांचं अभिनंदन अशासाठी करत असतो की ज्या क्षणी तुम्ही ह्या शिक्षणाचा उंबरा ओलांडता त्या क्षणी तुम्ही माणसाच्या एकंदर जे काही उद्योग असतात त्या उद्योगांमधल्या एका अतिशय लाईव्ह अशा उद्योगाच्या क्षेत्रात प्रवेश केलेला असतो. आणि इथे या क्षेत्राची किंवा या व्यवसायाची खासियत अशी आहे की इथे आपल्याला सतत शिकत राहावं लागतं. अनुभवाची शिदोरी उपयोगी पडते याच्याबद्दल शंका नाही, पण अनुभवाच्या शिदोरीवर फक्त इथे टिकता येत नाही ही या व्यवसायाची मला सगळ्यात मोठी खासियत वाटते. मित्रांनो,
पत्रकारितेच्या प्रवासात आजही ज्यांच्या लेखनशैलीचा अभ्यास करा आणि तो केला जातो असं आवर्जून सांगितलं जातं. त्या लोकमान्य टिळकांचा वारसा अभिमानाने मिळवणाऱ्या वास्तूमध्ये येऊन काही बोलण्याची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतोय आणि तो अत्यंत नम्रपणे स्वीकारतो. तुमच्या डिपार्टमेंटचे सेटअप बघताना, त्याच्याविषयी जाणून घेताना आणि तुम्ही इथे काय काय शिकू शकता हे साठे सरांकडे ऐकताना मी किती मागे आहे हेही मला जाणवत होतं. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही साप्ताहिक सकाळचा जो अंक काढला त्या अंकामध्ये 2022 मधून 2023 मध्ये जाताना वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी 2023 हे वर्ष कसं असेल याचा कानोसा घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये विज्ञान होतं, तंत्रज्ञान होतं, क्रीडा, चित्रपट, राजकारण अशा अनेक क्षेत्रांचा समावेश होता. विशेषतः आपल्या जिज्ञासेची जी क्षेत्र आहेत, दोन महत्वाची क्षेत्र आहेत, एक आरोग्य आणि दुसरं करिअर. ह्या दोन क्षेत्रांमध्ये 2023 मध्ये काय घडू शकेल याचा अंदाज आम्ही घ्यायचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 2022 संपूर्ण आपण 2023 मध्ये प्रवेश करत असताना कोरोनाच्या B7 नावाच्या एका व्हेरियंटने पुन्हा आपली भीती थोडीशी वाढवलेली आहे आणि अगदी आपल्या जवळच्या लोकांशी बोलताना किंवा मित्रमित्रांमध्ये सुद्धा बोलताना या कोरोना नावाच्या एका न दिसणाऱ्या महाराष्ट्राची भीती अजूनही आपल्या मनामध्ये कुठेतरी आहे हे काय जाणवत आहे. तर काय घडेल 2023 मध्ये याचा आम्ही अंदाज घेत होतो. ह्या अंदाजामध्ये करिअर विषयी लिहिताना लिनक्स इंजिनियर रोहित दलाल म्हणून त्या रोहित दलालांनी अत्यंत प्रांजळपणे असं सांगितलंय की करिअरच्या विशिष्ट संधींबद्दलचा अंदाज बांधणं अत्यंत कठीण आहे. काय नेमकं भविष्यामध्ये होईल याचा हे नाही असं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये 1, 2, 3, 4 मुद्दे असे सांगतात, पण ते असं म्हणतात की असं जरी असलं तरी सुद्धा संधींचा शोध घेत राहणं आणि त्या संधींचा शोध घेत असताना त्या संधी आपल्यापर्यंत जर का आल्या तर त्याचा योग्य उपयोग करण्याकरता कौशल्य विकासाच्या मार्गावर राहणं या दोन गोष्टी मात्र येत्या काळामध्ये कोणालाही चुकलेल्या नाही, चुकणार नाहीत. या मुद्द्याला थोडंसं धरून माझ्या आवाक्याच्या मर्यादेमध्ये मला जे काही चित्र आज दिसतं त्या संदर्भात मी काही गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय आपला मुद्रित माध्यम काल आज असं याचा तरी सुद्धा थोडं जर आपण 20 घेऊया आणि मुद्रित माध्यमांच्या बरोबरीने एकूणच माध्यम विश्वाची थोडीशी चर्चा करायचा प्रयत्न आपण करूया. मला वाटतं आपली बातमी असेल. बाळशास्त्री जांभेकरांनी 191 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी दर्पण या मराठी भाषेतल्या पत्राचा पहिला अंक प्रकाशित केला आणि म्हणून आपण हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, आपला अभ्यासाचा भाग असेल कुठेतरी, भारतात वृत्तपत्रांना सुरुवात झाली ती जेम्स ऑगस्टस हिकीच्या बेंगॉल गॅझेट पासून आणि त्या काळातल्या इतर वर्तमानपत्रांप्रमाणे दर्पण जन्माला आलं ते मुख्यतः प्रबोधनाच्या भूमिकेतून जन्माला आलं. मुद्रित माध्यमाचा आजचा आज आणि उद्या असा विचार करत असताना आपल्याला या मुद्रित माध्यमांचा आणि एकंदरीत माध्यमांचा काल हाही थोडासा लक्षात घेतला पाहिजे. म्हणून आपण थोडंसं या मुद्रित माध्यमांचा जो काल होता किंवा माध्यमांचा जो काल होता त्याच्याकडे थोडंसं बघूया. भारतात वृत्तपत्र सृष्टीचं त्यावेळी नवाजलेलं युग आता येऊन 2 शतकं उलटून गेलेली आहे. आपल्याकडे हा जो पत्रकारितेचा जन्म झाला तो मुळातच लोकशिक्षण, लोकजागृती, मूल्य संवर्धन अशी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तो झाला आणि दर्पण पासून मराठीमध्ये ही वृत्तपत्रांची वाटचाल सुरू झाली आणि एक संस्कृती हळूहळू त्याची कशी तयार होत गेली याचं दिग्दर्शन आपल्याला दर्पणच्याच एका अंकामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी केलेल्या एका निवेदनातून लक्षात येतं. दर्पणच्या 27 एप्रिल 1832च्या अंकामध्ये हे निवेदन आहे आणि त्या निवेदनामध्ये दर्पणकर असं म्हणतात, आम्ही हा कागद वाचणाऱ्यास कळवतो की आमचे मनात दर्पण छापण्याची रीती काही फेरफार करायचा आहे. दर 15 दिवसास एक वेळ छापायचे. दर्पण त्याला पाक्षिक होतं आणि आपल्याला किती लोकांना कल्पना मला माहिती नाही,
पण सुरुवातीच्या पहिल्या दिवशीपासून 6 जानेवारी 1832 पासून दर्पण हे बायलिंग्वल होतं. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये दर्पण निघत होतं. याचं कारण असं की जगामध्ये काय चाललंय ते इथल्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये समजावं म्हणून ते मराठीमध्ये, आणि इथल्या लोकांच्या अशा आकांक्षा काय आहेत, अपेक्षा काय आहेत हे त्यांच्या राज्यकर्त्यांना त्यांच्या भाषेत कळावं म्हणून इंग्रजीमध्ये. असा बायलिंग्वल हा मामला आहे. हे मी का म्हणतोय, बायलिंग्वल द्विभाषिक या शब्दावर का जोर देतो ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तर दर्पणकार असं म्हणतात की दर 15 दिवसास एक वेळ छापायचे सांप्रत रीतीमुळे आजपर्यंत फार गैरसोयी झाली. असे बहुत वेळा घडले की एखादी बातमी गावात प्रसिद्ध होऊन जुनी होईपर्यंत आम्हास छापण्यास अवकाश सापडू नये, किंवा काही एक लिहायजोगा विषय आमचे मनात लिहायचा असता त्याचा रस गेल्यामुळे तो आम्हास टाकून द्यावा लागला. तसेच काही वेळा छापायचे विषय इतके जमावे की त्यातून काही तसेच न छापता महिना राहावे. यासाठी दर्पण काढण्याच्या प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल करावे असं बाळासाहेब जांभेकरांना वाटत होतं. आणि हे जे वाटणं आहे याचा काळ लक्षात घ्या. हे जेव्हा बाळासाहेब जांभेकरांनी लिहिलंय त्यावेळेला दर्पण सुरू होऊन जेमतेम 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये दर्पणने त्याच्या वाचकांच्या अभिरुचीच्या जडणघडणीला एका अर्थाने सुरुवात केलेली होती. म्हणजे आणि याच्यातून असं आपल्याला दिसतं की त्यावेळेला 4च महिन्यात पाक्षिक असलेलं दर्पण साप्ताहिक करायची गरज त्या संपादकांना जाणवायला लागली होती. आणि याच निवेदनामध्ये एक उल्लेख असा आहे की वाचकांची सुद्धा मागणी आहे की हे आम्हाला आणखी लवकर मिळावं. त्यामुळे वाचकांची उत्सुकता आणि भूक ही सुद्धा त्या काळामध्ये दर्पण सारख्या वर्तमानपत्रांनी कशी वाढवली होती हेही आपल्या लक्षामध्ये या निवेदनावर येईल. म्हणजेच वृत्तपत्राची संस्कृती ही तयार करण्याची मुहूर्त वेळ ही सुद्धा दर्पण बरोबरच 191 वर्षापूर्वी या भूमीमध्ये रोवली गेली आणि रुजली. दुसरा एक मुद्दा याच्यातून मला जो जाणवत होता असा की त्याही काळामध्ये वृत्तपत्र सृष्टीच्या सुरुवातीपासूनच्या काळामध्ये संपादकांच्या दृष्टीने ताजी बातमी आणि ताजी माहिती याचं महत्व किती होतं हेही या निमित्ताने आपल्या लक्षात. आता याच प्रवासामध्ये पत्रकारिता करण्याचे आणि वृत्तपत्र माध्यमाच्या वापराचे काही मापदंड निर्माण व्हायला लागले होते. एका बाजूला देश परकीय जोखडाखाली होता त्याची जाणीव होती, आणि दुसऱ्या बाजूला या देशातली सामान्य जनता अज्ञान, अंधश्रद्धा आणि वेगवेगळ्या प्रकारचं शोषण याच्याखाली पिचून गेलेली होती याचीही जाणीव होती. या सगळ्याचा विचार करता समाजाला जागं करणं, राजकीय, सामाजिक, आर्थिक गुलामगिरीमधून समाजाला मुक्त करण्याच्या ध्येयाने आपल्याला त्या काळामध्ये संपादकांची एक मालिका निर्माण झाल्याचं लक्षात येतं. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासावर आपण थोडा जरी दृष्टिक्षेप टाकला तरी तुमच्या असं लक्षात येईल की स्वातंत्र्य लढ्यामध्ये बिनीला असलेल्या प्रत्येक नेत्याने कधी ना कधीतरी वर्तमानपत्र चालवलेलं आहे किंवा वर्तमानपत्रांमधून विपुल लिखाण केलेलं आहे. भगतसिंगांसारखा जर का उदाहरण घेतलं, भगतसिंग वयाच्या अवघ्या त्यांना आयुष्य जे लाभलं ते अगदी अपयशी ठरले. 15व्या वर्षी राजकारणाशी जोडला गेलेला माणूस 23व्या वर्षी फासावर चढला. या 7 वर्षाच्या काळामध्ये भगतसिंगांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते लिखाण इतकं विपुल आहे की भगतसिंगांच्या समग्र साहित्याचा एकंदर संच सुद्धा असा चांगला जात होता. मुद्दा असा आहे की वर्तमानपत्राचं जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ या सगळ्या लोकांनी त्यांच्या विचारांकरता प्रचंड वापरले. राजकारण, तत्वज्ञान, न्यायशास्त्र, गणित, प्राच्यविद्या अशा अनेक क्षेत्रांमध्ये विलया संचार करणाऱ्या लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्र माध्यमाचा राष्ट्रजागृतीसाठी उपयोग करून घेताना स्वतःची एक शैली निर्माण केली, आणि ती करत असताना वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये काही मापदंडही निर्माण केले. केसरी त्यांनी जेव्हा सुरू केला 4 जानेवारी 1881 ला केसरीचा पहिला अंक निघाला. हा अंक जेव्हा निघाला त्याला मराठी वृत्तपत्र निघत होती, आणि कदाचित आज जसा आपल्याला प्रश्न पडतो की अरे एवढे चॅनल्स आहेत आणि एक चॅनलची काय गरज आहे, किंवा बाबा काय एवढे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत आणि आणखी एक OTT प्लॅटफॉर्म सुरू करतोय, तसा प्रश्न कदाचित 1881 जरी त्याही वेळच्या वाचकांना पडला असेल. त्यामुळे केसरी सुरू करायच्या अगोदर लोकमान्य टिळक, गोपाळकांत सागरकर, नामजोशी आणि त्यांच्या आणखी सहकारी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले. वर्तमानपत्राच्या इतिहासामध्ये संपूर्ण निवेदन त्याला आपल्याला जसं वाचायला मिळतं. त्या निवेदनामध्ये केसरीकारांनी आपल्या सगळ्यांना म्हणजे वृत्तपत्रकारांची रोल काय असावा, त्यांची भूमिका काय असावी
हे नमूद करून ठेवलेलं आहे. आणि तो रोल त्यांनी असा सांगितला की वृत्तपत्रकर्ते हे रयतेचे वकील व कोतवाल. आजही आपण याच भूमिकेतून माध्यमांकडे पाहत असतो. केसरी कायद्यानं त्यांनी जी उद्दिष्ट स्पष्ट केली होती त्याच्यामध्ये महत्वाची 4 उद्दिष्ट होती. त्याचं पहिलं उद्दिष्ट होतं लोकशिक्षण आणि स्वाभिमान जागृती. दुसरं उद्दिष्ट होतं नव्या आकांक्षा निर्माण करणं. तिसरं उद्दिष्ट होतं सरकारला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणं. आणि चौथं उद्दिष्ट होतं मराठीमध्ये नवविचार आणणं आणि तो प्रभावीपणे मांडण्याकरता मराठी गद्य भाषेचा विकास करणं. आजही ही 4 उद्दिष्ट जी आहेत त्या उद्दिष्टांची गरज संपलेली नाही हे आपल्या लक्षात आलं. त्यामुळे केसरीचा 142वा वर्धापन दिन 2 दिवसापूर्वी साजरा झाला. आता पॅटेल मॅडमच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख आला. आज आपण जे बदल अनुभवतो त्या बदलांच्या रेट्यामध्ये आजही आपल्या वृत्तपत्राच्या जगातले बरेच जण त्यातले आमचे सगळे व्यवहार हे या केसरीकरांच्या वृत्तपत्रीय भूमिकेशी सुसंगत आहेत असं आपल्याला जाणवत राहतं. ते सगळे व्यवहार आपण त्या जाणीवेतून करत असतो. मी इंडियन एक्सप्रेसला असताना आमच्यामध्ये विलक्षण किस्सा फार लोकप्रिय होता. 3 मित्र असतात. अगदी जीवश्य ग्रंथस्य मित्र असतात. लहानपणापासून एकत्र वाढलेले असतात. अगदी बालवाडीमध्ये शाळेचं पहिलं दर्शन त्या तिघांना एकत्र झालेलं आहे. आणि तिथून ते त्यांचे व्यवसायानिमित्त वाटा भिन्न होईपर्यंत जे काही करायचे ते सगळं एकत्र केलेलं आहे. कधी कधी एकाच मुलीवर प्रेम केलेलं आहे. इतकी त्यांची मैत्री आहे. आणि त्या मंडळींच्या व्यवसायामुळे वाटा वेगळ्या पुढे झाल्या. त्यातला एक जण IAS ऑफिसर झाला, एक जण एक मोठा उद्योगपती झाला आणि तिसरा तुमच्या माझ्यासारखा पत्रकार झाला. प्रचंड अत्यंत घनिष्ठ जवळची मैत्री जरी असली तरी या तिघांमध्ये एक वादाचा विषय आहे. आणि तो विषय म्हणजे आपल्यापैकी कुणाचा व्यवसाय सर्वश्रेष्ठ आहे. आणि हा मुद्दा काही सुटलेला नाही अजून. त्या तिघांच्या बायका कंटाळलेल्या आहेत. कुठेही तिघजण एकत्र आले तरी कुठून तरी या विषयावरील भांडण सुरू करायची असा त्यांचा इतिहास आहे. शेवटी या 3 बायकांनी या 3 मित्रांना अल्टिमेटम दिलाय की आता जर का प्रश्न तुम्ही सोडवला नाही तर आम्ही सगळेजण तुम्हाला घटस्फोटाच्या नोटिसा पाठवू आणि त्याच्यावर तुम्हाला सही करायला लागेल. मग हे 3 मित्र असं ठरवलं की हा प्रश्न सोडवला पाहिजे, नाही तर संसाराचाच प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मग कसा सोडवायचा? आता चर्चा झाल्या, लोकांची मतं घेऊन झाली, संबंध देशातल्या सगळ्या विद्वानांशी चर्चा करून झाली, कुणीच हा प्रश्न सोडवलेला नाहीये. आता हा प्रश्न आपण एका वेगळ्या पद्धतीने सोडू. मग काय वेगळी पद्धत वापरायची? तर त्याचा एक मित्र असं सुचवतो की आपण आपल्या गावच्या प्राणी संग्रहालयामध्ये जाऊ. आपल्या जे केशव पार्क आहे तसे तिथे कुठलं प्राणी संग्रहालय आहे. त्या प्राणी संग्रहालयामध्ये एक हत्ती आहे. त्या हत्तीला विचारू आपण की आपल्यातला सगळ्यात चांगला व्यवसाय कोणाचा. तो हत्ती जे सांगेल तेव्हा मान्य करायचं. पण हत्ती कसं सांगणार? मग त्यांच्यासाठी अर्थ की हत्तीला जो हसवेल तो आपल्यात मोठा. हे मान्य करून तिघजण एका रविवारी सकाळी हत्ती समोर उभे राहतात. मग आपला जो आय कट लॉंग स्टोरी शॉर्ट, आपला जो IAS ऑफिसर मित्र आहे तो हत्तीला खूप विनोद सांगतो. मंत्रालयात कशी गंमत असते, गडबड असते, काय काय घडतं, किती सरकार चालवताना विनोद होतात आणि कसं आम्हाला सगळं सांभाळून घ्यायला लागतं वगैरे. हत्ती काय असतं. मग आपला बिझनेसमॅन मित्र जो आहे, मोठा उद्योगपती आहे देशातला, तो हत्ती समोर उभा राहतो. तो त्याला खूप प्रचंड जग फिरलेला आहे व्यवसायाच्या निमित्ताने. तो हत्तीला काय काय किस्से सांगतो. हत्ती असत नाही. मग आपला पत्रकार मित्र हत्तीसमोर एक खुर्ची, त्या खुर्चीवर उभा राहतो आणि त्या हत्तीचा कान असा उचलतो आणि त्या कानात काहीतरी सांगतो आणि हत्ती खो खो हसायला. आता चकित होण्याची पाळी मुलांची असते, पण ते मान्य करते. ते म्हणतात की तू का काहीतरी गडबड केली. असं नाही. असं कसं हत्ती असेल? आम्ही एवढं त्याला सांगितलं हत्ती असला नाही म्हणजे काय. आता पुढचा आणखी एक टेस्ट. ठीक आहे, काय टेस्ट करायची? या हत्तीला जो रडवेल तो उठा. पुन्हा IAS ऑफिसर त्याला ते वरून बऱ्याच धमक्या देतो. मी अमुक केली तमुक केली, हे करतो मी ते करतो, तुला अशा ठिकाणी पाठवून तुला पाणी मिळणार नाही वगैरे. बिझनेसवाला असतो तो हत्ती समोर राहतो. तो त्याला त्याच्या किती ओळखी आणि काय काय होऊ शकतं माझं ऐकलं नाहीस तर ते सांगतो. हत्तीवर काही परिणाम होतो. छान खात असतो. आपला पत्रकार मित्र हत्तीसमोर पुन्हा खुर्चीवर उभा राहतो. हत्तीचा कान उचलतो आणि त्या कानामध्ये पुन्हा काहीतरी बोलतो आणि हत्ती धाय मोकळून रडायला लागतो.
अजूनही आपल्या इतर 2 मित्रांना हे पटलेलं नाहीये. मग ते असं बोललं की आता या हत्तीला तुला पळवून लागेल, तो सगळ्यात मोठा. पुन्हा तीच कृती करते, काही होत नाही. पत्रकार मित्र खुर्चीवर उभा राहतो, हत्तीचा कान उचलतो, हत्तीच्या कानात काहीतरी सांगतो आणि त्याचं बोलणं संपून हत्तीचा कान सोडेपर्यंत हत्ती साखळदंड तोडून दिसेनासा झालेला असतो. आता आपला IAS अधिकारी आणि उद्योगपती पत्रकारासमोर हात जोडतात. ते म्हणतात, तू मोठा, तुझा व्यवसाय मोठा, हत्तीला काय सांगितलंस ते सांग. तू म्हणतात, काही नाही, मी पहिल्यांदा हत्तीच्या कानात सांगितलं मी पत्रकार आहे. तर तो हसायला लागला. मग मी हत्तीला मला पगार सांगितला. त्याला पटलंच नाही ते. एवढ्याशा पगारामध्ये मी माझं अख्खं कुटुंब कसं चालवतो याच्या विचाराने त्याला रडू कोसळलं. आणि नंतर मी त्याला म्हणलं की आमच्याकडे व्हेकन्सी आहे, येतोस का? त्याचा विरोधाभास सोडून देतो. दरवेळेला किस्सा सांगणारा आणि ज्या काळात तो सांगितला जातो त्या काळाप्रमाणे गोष्टी तात्पर्य बदलत जातात. आज कदाचित पत्रकारितेच्या व्यवसायातली व्याभिश्रता आणि गुंतागुंत जर का आपण लक्षात घेतली तर हे तितकंसं सोपं उरलेलं नाही. या कल्पनेने कदाचित हा तो हत्ती पडून गेला असेल. पण मित्रांनो, खरं सांगितलं तर पत्रकारिता कधीच सोपी नव्हती. म्हणजे पत्रकार असणं हे खरंच होतं. त्या काळात तर म्हणजे पत्रकारिता करणं हे प्रथासारखं स्वीकारलं जात होतं. त्या काळात तर ती सोपी नव्हतीच. पण आज सामाजिक बांधिलकी जपणारा समाजहितैषी व्यवसाय म्हणून ज्यावेळेला आपण पत्रकारिता करण्याचा विचार करतो त्याही काळात ती सोपी उरलेली नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पत्रकारितेच्या या सहजसृष्टीमध्ये खूप झपाट्याने वाढ झाली. दोन्ही पद्धतीने वाढ झाली, संख्यात्मक वाढ झाली आणि गुणात्मकही वाढ झाली. आत्ताच साठेसर यांनी सांगितलं त्याप्रमाणे लाखाच्या आसपास वृत्तपत्र, चॅनल्स, वेगवेगळी माध्यमं या देशामध्ये आजही कार्यरत आहेत. या सगळ्यामध्ये झालं काय तर यंत्रसामुग्रीचा वापर वाढला. मी ज्यावेळेला 38 वर्षापूर्वी एका छोट्या वर्तमानपत्रामध्ये नोकरीला लागलो त्यावेळेला त्या वर्तमानपत्रामध्ये हाताने खेळ जोडले. मला आठवतंय की मी सुद्धा ते कंपोज शिकण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर तंत्र बदलत गेलं. तंत्राच्या वापराने वृत्तपत्रांचं बाह्य स्वरूप आकर्षक झालं, रंगीत छपाई सुरू झाली. पूर्वी कधी काळी एखादं पान रंगीत छापायचं ही म्हणजे कमाल असायची. आज रोज सकाळी 365 दिवस जवळपास तुमच्या हातामध्ये 24, 36, 48 पानांचं एक पूर्णपणे माहितीने परिपूर्ण असलेलं रंगीत छपाई 4 कलरचे असलेलं एक बंडल माहितीचं रोज आपल्या दारामध्ये पडत असतं. इतका त्याच्यामध्ये बदल झाला. या बदलांमधलाच एक महत्वाचा बदल म्हणजे वर्तमानपत्राचं अर्थकारण प्रचंड बदलत गेलं. तुम्हाला किती लोकांना कल्पना आहे मला माहिती नाही, पण आज आपण वर्तमानपत्र किती केवढ्याला खरेदी करतो? जे लोक वाचतात त्यांनी वर्तमानपत्राची किंमत 4 रुपये किंवा 5 रुपये पाहतात. या 4 रुपयाचं जे प्रॉडक्ट तुम्हाला मिळतं ते प्रॉडक्ट तयार करण्याकरता 14 ते 15 रुपये खर्च येतो. जर मी तुम्हाला सांगितलं तर 15 रुपयाचं प्रॉडक्ट 4 रुपयाला विकणाऱ्या लोकांना तुम्ही काय म्हणाल हे सांगायला फारशा कुठल्या तज्ञाची आवश्यकता नाही. आपल्याकडे वर्तमानपत्राचं जे अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्र आपल्याला निश्चितपणे समजावून घेणं आवश्यक आहे. कारण आपण त्या व्यवसायाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि उंबरठ्यावर उभे असताना आपल्याला जेव्हा या व्यवसायामध्ये पडायचं, आपल्याला जेव्हा व्यवसाय करायचा आहे त्यावेळेला अर्थशास्त्र समजावून घेणं हे जास्त महत्वाचं असं मला वाटतं. मग हा मधला जो भाग आहे सगळा किमतीमधला 15 रुपये खर्च करायचे, 4 रुपयाला विकायचं. पुन्हा हे 4 रुपयाला वर्तमानपत्र विकल्यानंतर सगळेच्या सगळे 4 रुपये मला मिळत नाहीत. याचं कारण असं की त्याच्यामध्ये 40% हे जवळपास विक्रेत्यांचं कमिशन असतं. 4 रुपयातले 40% जर का काढले तर 4 रुपयातले साधारणपणे 1.5 रुपये हा विक्रेत्याला जातो. उरलेले पैसे वर्तमानपत्र प्रोडक्शन करण्याला मिळतात. म्हणजे माझा खप लाख आहे, 1.5 लाख आहे, 5 लाख आहे, या वाक्याला अर्थकारणाच्या दृष्टीने फार काही अर्थ उडत नाही. मग हा मधला जो खर्च आहे खर्च भरून निघतो. हा सगळा खर्च भरून निघतो हा जाहिरातीतून भरून निघतो. त्यामुळे आपल्याकडे भारतामध्ये जाहिरात हा वर्तमानपत्राच्या अर्थकारणाचा एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही जशी माहिती देता, तुम्ही जसं मनोरंजन करता, तुम्ही लोकांना काहीतरी सांगता,
त्याच्याबरोबर तुम्ही एक स्पेस सेव्ह करत असता आणि स्पेस सेव्हिंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही जर थोडंसं अभ्यास केला तर अगदी आपल्या सगळ्या शेजारी देशांमध्ये सुद्धा रोजचं वर्तमानपत्राची किंमत आपल्या रुपयांमध्ये किमान 25 ते 30 रुपये आहे. आपल्याकडे घडत नाही आणि त्यामुळे आपला जो वाचक वर्ग आहे तो वाचक वर्ग आणि वर्तमानपत्र सर्क्युलेशन आणि वर्तमानपत्राचा अर्थकारण या सगळ्याची गणितं ही त्याच्यामुळे बदलत राहतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग झालं काय, पूर्वीच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला वर्तमानपत्र जी सुरू झाली त्या वर्तमानपत्रात नफा हा भाग कधीच नव्हता. पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा वर्तमानपत्राचं एकंदरच अर्थकारण बदलत गेलं त्याच्यामुळे व्यवसाय हा मुद्दा त्याच्यामध्ये जेव्हा आला त्यावेळेला वर्तमानपत्राच्या सृष्टीलाही वेगळे वेगळे प्रयोग करावे लागले आणि मग अनेक तंत्र बदलली. त्याच्यामध्ये वृत्तलेखनाचं तंत्र बदललं, माध्यमाचं अर्थकारण बदलत गेलं, त्याच्यामध्ये नवीन गोष्टी आल्या. मग इंटरप्रिटेटिव्ह जर्नलिझम सुरू झालं, डेव्हलपमेंट जर्नलिझम सुरू झाला, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम सुरू झाला. आपले आपले USPs लोक शोधायला लागले आणि आज आपण अशा वळणावरून थांबलेलो आहोत की जिथे आपल्याला हे USP शोधणं आणि ते डेव्हलप करणं हे आता अपरिहार्य थोडंसं बनलेलं आहे. सुरभी दहिया यांनी आता 2 आठवड्यापूर्वी एक पुस्तक पाहायला मिळालं मला, नवीन पुस्तक आहे, इंडियन मीडिया जायंट्स अनव्हेलिंग द बिझनेस डायनॅमिक्स ऑफ प्रिंट लिगसीज. या पुस्तकामध्ये त्यांनी भारतातल्या 6 मोठ्या वर्तमानपत्राच्या कंपन्या आहेत ज्या एकेकाळी फॅमिली ओन होत्या. त्याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया आहे, त्याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेस आहे, त्याच्यामध्ये हिंदू आहे, त्याच्यामध्ये भास्कर आहे, जागरण आहे. या वर्तमानपत्राचं अर्थकारण, त्यांच्या एडिटोरियल पॉलिसीज, त्यांचं एकंदर वावर हा कसा बदलत गेला याचा अतिशय उत्तम विवेचन या पुस्तकात त्यांनी केलं आहे. माध्यमांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने हा माध्यमांचा विकास, माध्यमांची गरज, समाज बदलाच्या प्रक्रियेतली त्यांची भूमिका, त्याला जोडलेलं अर्थकारण आणि त्यातला बदलांचा इतिहास हा कधीतरी नजरेकडून निश्चित करायला पाहिजे. आज आपण ज्या टप्प्यावर त्या टप्प्यावर आपल्याला वर्तमानपत्रांना बिझनेस म्हणायचं का असा एक मुद्दा आहे. माझ्या मते हा इतर व्यवसायांसारखा टिपिकल नफा कमवणारा व्यवसाय नाही, नसावा. हा समाजहितैषी व्यवसाय आहे असं आपण म्हणत असताना तो सामाजिक बांधिलकी असणारा व्यवसाय आहे. या व्यवसायात सामाजिक बांधिलकी आहे, समाजाप्रती त्याचं काहीतरी उत्तरदायित्व आहे, ते उत्तरदायित्व पूर्ण करणारा व्यवसाय आहे. त्यामुळे सोशल बिझनेस असं ज्याला मोहम्मद युनूस म्हणतात, नोबेल पारितोषिक विजेते, ग्रामीण बँकेचे जे आहेत मोहम्मद युनूस, मोहम्मद युनूस त्यांनी पहिल्यांदा हा शब्द वापरला, सोशल बिझनेस. मी त्यांच्याकडे शब्द पहिल्यांदा ऐकला त्यांच्याबरोबर झालेल्या एका मीटिंगमध्ये ढाक्याला. त्यानंतर आम्हाला ढाक्यामधल्या मासे विकणाऱ्या कोळणींसाठी ते एका मोबाईल कंपनीशी टायअप करून छोटी मोबाईल किऑस्क सुरू करता येतात का याच्या प्रयत्नामध्ये होते. आणि त्याच्यातलं त्यांचं जे मॉडेल होतं ते मॉडेल हे हा प्रयत्न करत असताना त्या कोळणींना सुद्धा त्याच्यातून अधिक अर्थप्राप्ती व्हावी अशा पद्धतीचं ते मॉडेल होतं. ते मॉडेल समजून सांगताना त्यांनी सोशल बिझनेस हा उल्लेख करायला केला होता. मग अशा आपण कोविडचा उल्लेख केला. कोविड हा मुद्दा जो आहे ना तो सुद्धा एक कालवाचक शब्द झाला आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण आपल्या काळामध्ये असे काही टप्पे असतात, म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या आधी किंवा पहिल्या महायुद्धाच्या नंतर. मी 1993 साली मराठवाड्याचा भूकंप झाला किल्लारीचा, तो भूकंप मी इंडियन एक्सप्रेससाठी कव्हर केला. 18 दिवस मी त्या भागामध्ये करत होतो. 1993चा जो भूकंप झाल्यानंतर 2003 साली मी 10 वर्षांनी काय परिस्थिती आहे हे बघण्याकरता पुन्हा त्या भागामध्ये 4 दिवस जाऊन आहे. तेव्हा माझ्या पहिल्यांदा हा मुद्दा लक्षात आला की लोकांच्या बोलण्यामध्ये भूकंपाच्या आधी आणि भूकंपाच्या नंतर त्यांच्या दृष्टीने भूकंप हा एक काळाचा दगड ठरलेला. साणंद नावाचं गाव आहे गुजरातमध्ये, जिथे नॅनोनी पहिला प्रकल्प उभा केला. त्या साणंदला ज्यावेळेला मी गेलो होतो त्याला साणंदच्या लोकांच्या बोलण्यात सुद्धा नॅनोच्या आधी आणि नॅनोच्या नंतर असा मैलाचा दगड त्यांच्या काळात होता. तसा आज आपल्या सगळ्यांच्या काळात होता. कोरोनाच्या आधी आणि कोरोनाच्या नंतर असा एक दगड निर्माण झाला. इथे मला आणखी एक मुद्दा स्पष्ट करावा असं वाटतो. आपल्या समाज जीवनामध्ये वर्तमानपत्रांची भूमिका नेमकी काय असते.
तर त्याच्यामध्ये महत्वाचे भाग असे असतात की दैनंदिन पातळीवर विश्वसनीय माहिती पुरवणं ही त्यांची पहिली भूमिका आहे. दुसरं त्यांची काम किंवा भूमिका आहे ती म्हणजे चिकित्सक आणि शोधक स्वरूपाचं काम त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे. वर्तमानपत्रांनी विश्लेषण करायला हवं, वर्तमानपत्रांनी शोध घ्यायला हवा आणि वेळ प्रसंगी समाजाच्या भल्याकरता विरोधाची भूमिका घ्यायला लागली तर ती विरोधाची भूमिका सुद्धा त्यांनी घ्यायला हवी. गंभीर वर्तमानपत्र वाचकांना कमी न लेखता, हा महत्वाचा मुद्दा आहे, गंभीर वर्तमानपत्र वाचकांना कमी न लेखता लोकशिक्षणाचं काम करतात आणि वर्तमानपत्राची संपादकीय पानं ही विश्लेषणासाठी, चर्चेसाठी, क्वचित प्रसंगी वादविवादासाठी स्वतंत्र पण सुव्यवस्थित व्यासपीठ उपलब्ध करून देतात. आणि चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे महत्वाच्या मुद्द्यावर अजेंडा ठरवण्याची भूमिका वर्तमानपत्र निभावतात. ही 4 कार्य किंवा या 4 जबाबदाऱ्या या विषद केल्या आहेत या हिंदू पब्लिशिंग ग्रुपचे माजी अध्यक्ष एन राम यांनी. साधना मासिकाने काही वर्षांपूर्वी एन राम यांची उत्तम मुलाखत छापली की साधना मासिकाच्या कर्तव्य साधना या पोर्टलवर परत आहे. तुम्हाला जर का ती मुलाखत मुळातून वाचायची असेल तर जरूर ती वाचा. वर्तमानपत्राच्या भूमिकेबद्दल एन राम काय म्हणतात ते आपल्याला समजावून घेणं हे खूप महत्वाचं ठरलं. आणि मुळामध्ये हा मुद्दा मी अशासाठी मांडला इथे की मुळामध्ये तंत्रज्ञानाने आपल्याला खूप बदललं आहे. तुम्हाला असं वाटतं का की गेल्या 10, 15, 20 वर्षांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाले? कोण असं मला सांगेल की माझं आयुष्य अजिबात बदललेलं नाही? आहे पुढे असं नसणार. कारण प्रचंड बदल झाले आपल्याकडे, खूप बदल झाले. नुसते विचारांमध्ये, आचारांमध्ये बदल झाले असे नाही. आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून आपल्या कपडे घालण्याच्या सवयीपर्यंत असंख्य गोष्टींमध्ये बदल झाले. ते आपण स्वीकारले, त्याच्यामध्ये आपण काही नवीन गोष्टी आत्मसात केल्या आणि आपण पुढे जात आहे. मुद्दा तंत्रज्ञानाच्या बाबतीत वर्तमानपत्राच्या संदर्भाने सुद्धा हाच येतो. मी ज्यावेळेला महाराष्ट्र हेरल्ड नावाच्या वर्तमानपत्रामध्ये नोकरी लागलो 1986 साली, त्यावेळेला माझे चीफ रिपोर्टर होते. त्या चीफ रिपोर्टरने मला पहिल्या दिवशी कानाला धरून काय सांगितलं असेल तर एकही अक्षर आता हाताने लिहायचं नाही. सक्ती केलेली नाही माझ्यावर. मग कसं लिहायचं? तुला टाईप करता आलं पाहिजे, टायपिंग आलंच पाहिजे. त्याला मी टाईपरायटर्स वापरायचो. आता टाईपरायटर्स वापरणं हा सुद्धा कालबाह्य झालेला प्रकार आहे. मी इंडियन एक्सप्रेसला ज्यावेळेला नोकरीला लागलो त्यावेळेला तिथे कम्प्युटर्स आलेले होते. त्याला फ्लॉपी अशा नावाची प्रचंड जादुई चीज माझ्या आयुष्यामध्ये आहे. आणि ती त्यावेळेला A4 कागदाच्या चौकोर आकाराची ती फ्लॉपी असायची. ती छोटी झाली. भयंकर आश्चर्य वाटत आम्हाला, कारण त्या फ्लॉपीची क्षमता 1.4 MB एवढी होती. प्रचंड. आज आपण काही TB, 2 TB, 3 TBचे हार्ड डिस्क खिशात घेऊन फिरतो. हा सगळा बदल हा जेमतेम 20 वर्षातल्या लक्षात. 1995 साली मी कोकणामध्ये आंदोलन कव्हर करतो. ते समुद्र किनाऱ्यावर अगदी रिमोट एरियामध्ये आंदोलन चालू होतं. त्यावेळी मी इंडियन एक्सप्रेसला काम करतो. आंदोलनाची बातमी जर का मला तिथून इंडियन एक्सप्रेसला द्यायची असेल तर STD फोन करण्याकरता मला काही किलोमीटरचा प्रवास करायला लागायचा, कारण त्या गावामध्ये फोन नव्हते. बातमी हाताने लिहून, त्याला मी काय बरोबर टायपरायटर करायचं नाही म्हणून बातमी हाताने लिहून ती जर का इंडियन एक्सप्रेसच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये फॅक्स करायची असेल तर ती करण्याकरता मला किमान 45 किलोमीटरचा प्रवास करायला लागायचा. ही मी तुम्हाला गोष्ट सांगतो 1995 सालची. कट टू 2005, 10 वर्षानंतर कोकणातच एक बाय इलेक्शन होते. त्या बाय इलेक्शन कव्हर करताना बाय इलेक्शनच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रात्री 10 वाजता एक प्रचार सभा संपली आणि ती प्रचार सभा संपल्यानंतर त्या प्रचार सभेची बातमी मी माझ्या हातातल्या त्यावेळेच्या सिम्बियन फोनवरनं 6 SMS करून माझ्या पुण्याच्या ऑफिसला पाठवली. ती बातमी माझ्या पुण्याच्या वर्तमानपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी छापून आली. 10 वर्षापूर्वी मी बातमी पाठवण्याकरता काही किलोमीटरचा प्रवास करायचो. 10 वर्षानंतर बातमी पाठवण्याकरता मी सिम्बियन फोनचा वापर करून टेक्स्ट मेसेजेस केले. बातमी माझ्या उपसंपादकाच्या हातामध्ये होती. त्याच्यानंतर आणखी 10 वर्षांनी 2017 मध्ये मी तेल अविवमध्ये होतो. एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स होती. त्या कॉन्फरन्सचं उद्घाटन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी केलं. ते नेतान्याहू त्या कॉन्फरन्सचं उद्घाटन करत असताना माझ्याच मोबाईल फोनवरनं मी त्यांचा फोटो काढला
तो फोटो आणि त्या संपूर्ण कार्यक्रमाची बातमी मी व्हॉट्सअपवर माझ्या पुणे जॉब्सला पाठवली. हा तंत्रज्ञानातला बदल आहे, हा तंत्रज्ञानाचा वेग आहे, जो वेग आपल्याला समजावून घ्यायचा आहे आणि जो वेग आपल्याला आत्मसात करायचा आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाने सगळ्यात मोठा जो धक्का दिला तो कोरोनाच्या काळामध्ये. माझ्यामध्ये एक प्रचंड मोठी केस स्टडी आहे, त्याचा अभ्यास काही ठिकाणी सुरू आहे, त्यावेळेला तो झाला. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी वृत्तपत्र घरातून काढली. म्हणजे वृत्तपत्राच्या निर्मितीत सहभागी असणारे संपादक विभागातले सगळे घटक हे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. याच्यात आम्हाला हे माहिती होतं की जगात वृत्तपत्र कुठेही तयार करता येतं, ते कुठेही पाठवता येतं, कारण फॅक्सिमिल एडिशन मध्ये काम केलेलं होतं. रिमोट एडिशन्स माहिती होत्या. वर्तमानपत्राची पानं मुंबईत लागतात आणि ती पुण्यापासून महाराष्ट्रात कुठेही छापता येतात आणि कुठे वर्तमानपत्र वितरित करता येतं हे माहिती होतं. पण तरी सुद्धा मी त्यावेळेला अजूनही कदाचित अमेरिकेमध्ये एका दैनिकाची पानं पुण्यामध्ये लागतात. तुम्हाला माहिती की मला माहिती नाही, पण ती पानं इथे पुण्यामध्ये तयार होतात आणि ती तिकडे अमेरिकेत पाठवली जातात, तिथे ती छापली जातात वगैरे. हे सगळं माहिती होतं. पण तरी सुद्धा 20 मार्च 2020 या दिवसाच्या अगोदर जर का मला कोणी सांगितलं असतं की संपादक आणि उपसंपादक त्यांच्या घरात बसतील, बातमीदार आणखी कुठेतरी असतील, प्रत्येक पानाचा पेजिशन आर्टिस्ट त्याच्या घरामध्ये असेल, हे सगळे जण ईमेल आणि टेलिफोन वापरून एकमेकांच्या संपर्कात असतील, ते बातम्या निवडतील, 18 ते 20 पानांच्या वृत्तपत्रासाठी ते बातम्या निवडतील, संपादक उपसंपादक त्याच्यावर काम करतील, बातम्यांची निवड करतील, सर्व देशामध्ये काय चाललंय त्याच्यावर आपण जिथे आहोत तिथे राहून लक्ष देतील, अग्रलेख देतील, ते संपादित करतील, पानाची डमी तयार करतील, ती डमी फायनलाइज करतील, त्या पानांवर जाहिराती प्लेस होतील आणि हे सगळं झाल्यानंतर ती पानं प्रत्यक्षात कुठेतरी एका ठिकाणी लागतील, म्हणजे तयार होतील आणि तयार झाल्यानंतर आणखी तिसरीकडे बसलेला कोणीतरी माणूस त्याच्यावर प्री पब्लिशिंग किंवा प्री प्रिंटिंग प्रोसेसेस करेल आणि ती पानं प्रिंटिंगसाठी पाठवून देईल आणि प्रिंटिंग होऊन दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र बाजारात उपलब्ध होईल. असं जर का सांगितलं असतं तर माझ्या सकट कुणीही काम करणाऱ्या क्षेत्रातल्या माणसाने त्याच्यावर विश्वास केला नसता. पण मित्रांनो, कोरोनाने ते केलं, त्यामुळे करायला लागलं. आता ह्या बदलांकडे बघत असताना एक गोष्ट सातत्याने मला जाणवते, तुम्हाला जाणवते का मला, तो म्हणजे या बदलांचा वेग. हा बदलाचा जो वेग आहे ना, हा बदलाचा वेग प्रचंड आहे. म्हणजे टेलिफोनचा शोध लागला 1817 सुमाराला काहीतरी, तिथून तो भारतात आला, याच्यामधला काळ. मोबाईल फोनचा शोध लागला, तिथून तो भारतात आला, याच्यामधला काळ. टेलिफोन उपलब्ध असणं आणि मोबाईल फोन उपलब्ध असणं याच्यामधला वेग हा जर का आपण लक्षात घेतला तर तो ट्रिमेंडस आहे असं लक्षात येईल. तुम्हाला का आठवणार नाही, पण इथे जी ज्येष्ठ मंडळी बसते त्यांना काय आठवेल की फोन घरामध्ये असणं हे एकेकाळी नेबर्स एनव्ही ओनर्स प्राईमचा प्रकार होता. म्हणजे सकाळपासून शेजाऱ्याला सांगावं लागायचं की आमचा एक फोन येईल बरं का, आला की प्लीज सांगाल का जरा आम्हाला. आणि तो शेजारी पण असा काय याचे फोन येतात आणि आम्हाला त्रास आहे, हे येतात ते येतात, तासन तास बोलत असतात, आम्ही किती सहन करायचं. ही घटना 30 वर्षापूर्वी सुद्धा या पद्धतीचा हे होता, माहोल होता. आज आपण कुठे असतो तर हे मोबाईल फोन नावाचं जे पिशाच्य आहे ते उचलतो, कानाला लावतो आणि कुठेही जेव्हा बोलतो. खाली ते कानालाही लावावं लागत, समोर बोलणारा माणूस पण दिसतो. माझा मुद्दा असा आहे की हा जो बदलाचा वेग आहे ना, बदलाचा वेग प्रचंड आहे. आणि या सगळ्या वेगामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये झालेला एक महत्वाचा बदल असा आहे, तो म्हणजे आजचा वाचक किंवा दृकश्राव्य माध्यमांचा प्रेक्षक किंवा श्रोता हा कंटेंटचा नुसता कंझ्युमर राहिलेला नाही, तर तो कंटेंटचा प्रोड्युसरही झालेला आहे, तर तो प्रोझ्युमर आहे. तो कंझ्युमर पण आहे आणि तो प्रोड्युसर पण आहे. या प्रोझ्युमर बरोबर आपला सामना आहे हे आपल्याला आता या पुढच्या काळामध्ये काय लक्षात येतं. माणूस हा मला वाटतं एकमेव प्राणी असा आहे पृथ्वीतलावरचा की जो सगळ्या बदलांना सामोरा गेला आणि त्या बदलामधून टिकला. म्हणजे प्राथमिक अवस्थेचा माणूस 2 पायावर उभा राहायला लागला, मग त्याला अंगठ्याचा वापर करता यायला लागला, मध्ये आपण विसरत होतो, परत करायला लागला अंगठ्याचा वापर. शिकार करायला लागला, मग तो टोळ्यांमध्ये राहायला लागला, मग तो शेती करायला लागला. मग असं करत करत त्याने एक अनुभव बनवला, तो टाकला असतो. आता त्याच अणूचं फ्युजन करून तो ग्लासभर पाण्यामधनं वर्षभर पुरेल एका घराला एवढी वीज तयार करायच्या मागे आहे.
माझा मुद्दा असा आहे की या सगळ्या काळामध्ये आहार विहार विचार आणि जगण्यातले इतके फरक दुसऱ्या कुठल्याही प्राण्याच्या बाबतीमध्ये झालेले नाही. म्हणजे अस्वल मुंग्या खातात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण गेल्या काही दशकांमध्ये किंवा इतक्या कोटी वर्षांमध्ये अस्वलांनी संशोधन करून मुंग्या खाण्याची पद्धत बदलली आहे. असं काही कामावर नाही. माणसाने मात्र आपल्या आहार विचार विहाराच्या पद्धती प्रचंड बदललेल्या आहेत. अगदी ह्याचप्रमाणे माणसासारखाच माध्यमांचा व्यवसाय सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यावर खूप मोठ्या मोठ्या बदलांना सामोरा गेला. आणि या प्रत्येक बदलाबरोबर चर्चा होत असते की आता वृत्तपत्रांचं आणि वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचं काय होणार. मगाशी साठेसर म्हणाले तसं दूरचित्रवाणी संच जेव्हा घराघरामध्ये पोहोचले त्याला वृत्तपत्र आता संपणार की काय अशी चर्चा सुरू झाली. कारण घरात दिसायला लागलं. गेल्या काही वर्षामध्ये जगामध्ये घडणाऱ्या अनेक घटना आपण थेट टीव्हीच्या पडद्यावर पाहतो. आपल्या घरामध्ये बसून त्या आपण ऐकतो किंवा पाहतो. दूरचित्रवाणी वाहिन्या ज्या आहेत त्या वाहिन्या अगदी क्षणाक्षणाला प्रत्येक माहिती प्रत्येक क्षण आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. कालची श्रीलंका भारताची जी मॅच आहे ती मॅच स्टेडियमवर त्या लोकांनी जेवढी एन्जॉय केली असेल तेवढीच तुम्ही आणि घरात बसून एन्जॉय केली. त्या भारताच्या गोलंदाजी सुरू असताना शेवटच्या षटकामध्ये जेव्हा 3 सिक्सर मारल्या गेल्या तेव्हा तुमच्या इथं मी पण हळहळलो होतो. मुद्दा असा आहे की हे सगळं तुम्हाला मला घरामध्ये बसून बघायला मिळते. तरी सुद्धा वृत्तपत्रांचं महत्व मुद्रित माध्यमांचं महत्व हे कमी झालं नाही. याचं मित्रांनो मला वाटणारं महत्वाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे या मुद्रित माध्यमांची आणि वृत्तपत्रांची विश्वासार्हता. इंटरनेटने जसा वेग वाढवला तसा हे हाताळता येणारा प्रत्येक माणसाला त्यांनी व्हर्च्युअली बातमीदार बनवलं. आज बातमीदारांचे सोर्सेस शिकवत असताना बातमीदारांचे सोर्सेस काय आहेत तर जे पारंपरिक सोर्सेस आहेत त्या पारंपरिक सोर्सेसच्या बरोबर आता सोशल मीडिया हा सुद्धा एक सोर्स झाला आहे. कारण तुम्हाला अनेक गोष्टी सोशल मीडियावर पहिल्यांदा ब्रेक होताना दिसतात आणि तुमच्यापर्यंत तिथून येताना दिसतात. मग तसं जर का असेल तर पारंपरिक वृत्तपत्रांनी टिकाव धरला हे आपल्या लक्षात जर का येत असेल तर त्याचं एकमेव कारण म्हणजे वृत्तपत्रांची विश्वासार्हता. आणि वृत्तपत्राची विश्वासार्हता याचा अर्थ मित्रांनो तुमच्या आणि माझ्यासारख्या वृत्तपत्रामध्ये काम करणाऱ्या करू इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसाची विश्वासार्हता, आपल्या प्रत्येकाची विश्वासार्हता ही वृत्तपत्राची विश्वासार्हता आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तुमचे संपादक तुमच्याबरोबर काम करणारे सहकारी या सगळ्यांची विश्वासार्हता असा म्हणतात. अमेरिकन प्रेस इन्स्टिट्यूटने काही वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की 3 स्क्रीन या पुढच्या काळामध्ये तुमची जीवन व्यापून टाकते. त्यातला एक स्क्रीन होता तो तुमच्या दूरचित्रवाणी संचाचा, दुसरा स्क्रीन होता तो तुमच्या डेस्कटॉप लॅपटॉप कॉम्पटॉपचा आणि तिसरा स्क्रीन होता तो आता तुमच्या माझ्या शरीराचा भाग झालेल्या मोबाईलचा. मग त्यावेळेला प्रश्न असा उभा राहिला होता की या सगळ्यामध्ये मुद्रित माध्यम कुठली असतात. सोशल मीडिया आणि या सगळ्या माध्यमांमुळे वर्तमानपत्र हातात घेऊन वाचायचं प्रमाण कमी होत आहे. त्याचा पैस थोडा आकर्षला जातोय हे नाकारण्याचं काही कारण नाही. मगाशी आपल्या डी मॅडमने विचारलं किती लोक वर्तमानपत्र वाचतात त्यावेळेला जे हात वरती झाले त्याच्यावर हा अंदाज वाढत आहे. मुद्दा असा आहे की वृत्तपत्र तो पैस जरी आक्रस्त असं दिसत असलं तरी सुद्धा या सगळ्या माध्यम दुनियेमध्ये सर्वाधिक विश्वासार्हता कुणाकडे आहे तर ती छापील वृत्तपत्र. त्याचं कारण असं वर्तमानपत्रामध्ये संपादकीय पानावर किंवा मागच्या शेवटच्या पानावर एक चौकट असते. हे वृत्तपत्र यांनी येथे छापून प्रसिद्ध केले वगैरे त्याच्यामध्ये काही नावं असतात. त्या नावातल्या एका नावावर एक तारा असतो, ॲस्टेरिक असतो. आपल्याकडे PRB नावाचा कायदा आहे. त्या PRB नावाच्या कायद्यानुसार हा तारा हा ॲस्टेरिक ज्या माणसाच्या डोक्यावर असतो तो माणूस वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या प्रत्येक शब्दासाठी जबाबदार असतो. या मजकुरावर उद्या एक तंटा बखेडा उभा राहिला तर त्याचं उत्तर या माणसाला द्यायचं असतं, तो लिहिला कुणीही असतो. लक्षात घ्या. संपादक म्हणून मी तुम्हाला इथे असं सांगतो की मी ज्यावेळेला सकाळचा वृत्त संपादक होतो त्यावेळेला सकाळची रोजची निघणारी 20 पानं वाचून त्या मजकुरामध्ये कुठेही काही गडबड नाही ना हे रोजच्या रोज पाहणं
हे एका माणसाच्या आवाक्याच्या पलीकडचं काम आहे. लक्षात घ्या. तरी सुद्धा तो ऍस्टरिक असलेला जो माणूस आहे, डोक्यात ऍस्टरिक असलेला जो माणूस असतो, त्या माणसाला रात्रीची झोप शांत लागते. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याच्या सहकार्यांवर विश्वास असतो. आणि वर्तमानपत्रातला प्रत्येक शब्द आजही किमान 3-3दा तपासला जातो. वर्तमानपत्राची विश्वासार्हता टिकून राहण्याचं महत्वाचं कारण हे आहे. व्हॉट्सअपवर काहीतरी आलं, आपल्याला बरं वाटलं, आपण फॉरवर्ड केलं. मग हल्ली आता व्हॉट्सअपवाले फॉरवर्डेड मेनी टाइम्स असं त्याच्यावर त्याला सुरुवात करायला लागते. हा असा मुद्दा नाही. जगभरातल्या अनेक संस्थांनी या सगळ्या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास केला आहे. काय काय बदल आहे? तंत्रज्ञान बदललंय. मग बाजारपेठा, अर्थव्यवस्था बाजारपेठ केंद्रित झाली आहे. नव्या ज्ञानशाखांचा उदय झालाय. मगाशी मी 7:30 जेव्हा बोलत होतो ते मला तुमच्या या डिपार्टमेंटबद्दल जेव्हा सांगत होते त्याला इतक्या वेगवेगळ्या स्ट्रीम्सचा अभ्यास इथे होतो आणि ते सगळं आपण मुलांपर्यंत पोहोचवतो. यातल्या अनेक गोष्टी नवीन आहेत. म्हणजे ह्या 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी माध्यम क्षेत्राच्या धोरणांनी सुद्धा याचा विचार केला होता की नाही, अशी परिस्थिती कदाचित आज वाटायला लागते. आणि ही जी सगळी हे सगळे बदल आहेत, ही स्पर्धा आहे. या स्पर्धांमधनं पत्रकारितेने स्वतःमध्ये प्रचंड बदल घडवून आणले पाहिजेत अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या. आणि मला असं वाटतं की हे बदल छोट्या छोट्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या पातळ्यांवर घडवून आणले म्हणून वृत्तपत्र आज टिकली. त्यातले महत्वाचे बदल आहेत. जर का आपण बघायचे झाले तर ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या, माहिती हा तर मुद्दा आहेच, पण त्याच्यावर स्थानिक, अतिस्थानिक, हायपर लोकल ज्याला आपण म्हणतो अशा विषयांचा समावेश करणं, नव्या ज्ञानशाखांना जोडून निघणं, बातम्यांची मांडणी बदलली, ग्राफिक्सचा वापर सुरू झाला, इंटरनेटच्या सहाय्याने शब्दाला दृकश्राव्य माध्यमाची जोड मिळायला लागली. आज पुस्तकांच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुस्तकांमध्ये माझ्या एका मित्राने मध्यंतरी पंडित मल्लिकार्जुन मनसुरांचं चरित्र छोटंसं लिहिलं. त्या चरित्रामध्ये पंडित मल्लिकार्जुन मनसुरांचे गाण्याचे विशेषता आणि वैशिष्ट्य सांगताना त्या पानावर त्यांनी QR कोड दिलाय. QR कोड स्कॅन केल्यानंतर पंडित मल्लिकार्जुन मनसुरांची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जाता आणि तो जो काही राग आहे, ज्या रागाबद्दल तो लिहितो आहे, तो राग मला प्रत्यक्ष ऐकता येतो. मुद्रित माध्यमाला या पद्धतीची दृश्य जोड देण्याची मुद्दा असेल किंवा माहिती मिळवण्यासाठी किंवा त्या मिळवलेल्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी क्राऊड सोर्सिंग सारख्या तंत्राचा वापर असेल. विकिलीक्सचं नाव ऐकलंय? विकिलीक्सला ज्यावेळेला सर्वात पहिल्यांदा कोट्यवधी कागदपत्र मिळाली त्यावेळेला कागदपत्र करायचं काय आणि अल्पावधीमध्ये या कागदपत्रांचं विश्लेषण कसं करायचं असा एक मोठा प्रश्न जेव्हा उभा राहिला त्यावेळेला अगदी नामवंत वर्तमानपत्रांनी ज्यांनी यातून काही बातम्या केल्या, इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगचे काही केसेस उभे केले, त्यांनी लोकांना क्राऊड त्यांच्या वाचकाला आवाहन केलं की तुमच्यामध्ये काही तज्ञ असतील, आमच्याकडे या पद्धतीची माहिती आहे, प्लीज आम्हाला हे डिकोड करायला, याचं विश्लेषण करायला मदत करा. लोकांनी केली आणि त्याच्यातून काही गोष्टी जगासमोर येऊ शकतात. हे क्राऊड सोर्सिंगचं तंत्र असेल, हायपर लिंकिंग असेल, या सगळ्या गोष्टी या प्रारूपावर आता मुद्रित माध्यम सुद्धा प्रयोग करतात. हे प्रयोग कुठपर्यंत आले? तुमच्या माझ्यापर्यंत हे प्रयोग कसे पोहोचतात? तर बातमी लिखाणाच्या तंत्रामध्ये बदल झालाय. आपण एकेकाळी भारतातल्या वर्तमानपत्रांना व्ह्यूज पेपर म्हणायचो, मतपत्र असायचे, तिथून ते न्यूज पेपर झाले, वृत्तपत्र झालं. आता पुन्हा आपण व्ह्यूज पेपरकडे थोडंसं वाटचाल करायला लागलो. ही सायकल एका पद्धतीने आपल्या समोर येते. त्याचा दुसरा मुद्दा असा आहे की शब्दांच्या संख्येवर परिणाम होता. मला आठवतंय शेखर गुप्ता ज्यावेळेला आमचे संपर्क झाले इंडियन एक्सप्रेसचे त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्या शब्द म्हणजे त्यांच्या शब्द 800 शब्दांच्या पलीकडे कोणी फारसं लिहायचं नाही. बातमी लिहिण्याची सर्वाधिक मर्यादा 350 शब्द. तुमची बातमी 350 शब्दात संपलीच पाहिजे. 350 शब्दात तुमचा विषय तुम्हाला वाचकाला सांगताच आला पाहिजे. आम्ही सगळ्यांनी खूप कुरकुर केली, प्रचंड कुरकुर केली. आम्ही म्हणलं काय असं कसं शक्य असेल, 350 शब्दात बातमी लिहिता येते का? एवढे काम लिहिलं. मग त्याने मला प्रश्न विचारला. त्यांनी आम्हाला असं विचारलं की इसाप नीती वाचली? ऐकला? इसापचं नाव ऐकलंय? इसाप नीती नावाची हा जो इसाप आहे, या इसाप नीती खरंच काढून बघा आणि इसाप नीती वाचा. इसाप नीतीतली एकही गोष्ट 1.25 ते 200 शब्दाच्या पेक्षा मोठी नाही.
आणि तरीही त्यातली प्रत्येक गोष्ट युनिव्हर्सल मेसेज तुम्हाला घेऊन जातो. मग रोमन किंवा ग्रीक काळामध्ये जगलेल्या हिसाबला ते जमणार असेल तर 21व्या शतकात आपल्याला जमणार काय हरकत आहे? मग आपण कुठपर्यंत आलो? मग आपण शॉर्ट मेसेजिंग पर्यंत आलो. ट्विटर वापरता तुम्ही? ट्विटर काय किती ह्याची मर्यादा आहे ट्विटरला? ट्विटरला लिहायची मर्यादा काय आहे सध्याची? 280 कॅरेक्टर्स असेल. 280 कॅरेक्टर्स. 280 कॅरेक्टर्स याचा अर्थ स्पेसेस धरून 280 कॅरेक्टर्स. म्हणजे तुम्हाला जी काही क्रांती करायची आहे ट्विटरवर ती क्रांती तुम्हाला 280 कॅरेक्टर्स मध्ये करायची आहे फक्त. लक्षात घ्या. म्हणजे पूर्वी 300 शब्दामध्ये बातमी लिहिता येते याच्यावर विश्वास न ठेवणारा मी 280 कॅरेक्टर्सची लिमिट मी आता मान्य केलेली आहे. हा माझ्यातला लिखाणातला प्रचंड मोठा बदल आहे. हा बदल मला ऍक्सेप्ट करावा लागेल. आता हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र प्रचंड घडलेली आहे, महत्वाची घडलेली आहे, की म्हणजे पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांमध्ये बदल झालेले नाही. ते होणार आहे. बातमीदारी करत असताना तुम्हाला अजूनही 7 प्रकारांची उत्तरं मिळावीच लागतात. म्हणजे 6 प्रकार आणि त्या 6 प्रकाराला अलीकडे जोडला गेलेला 7वा जो प्रकार आहे, कोण कुठे कधी केव्हा कसं काय, आणि याला जोडलेला 7वा प्रकार आहे तो म्हणजे पुढे काय, व्हॉट नेक्स्ट. आणि त्याला कदाचित आता आणखी एक प्रकार जोडता येईल, आणखी एक डब्ल्यू जोडता येईल, सो म्हणून काय, असा एक प्रकार कदाचित आता जोडला जाईल. या प्रकारांची उत्तरं मिळवल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही. ही उत्तर तुम्हाला विश्वासार्ह सोर्सेस कडनंच मिळवावी लागते. सोर्सेसची विश्वासार्हता आणि तुमची विश्वासार्हता ही अपरिहार्य आहे, त्याच्यातही बदल नाही. तुम्ही देत असलेल्या प्रत्येक माहितीला वार्ता मूल्यांचे किमान निकष पूर्ण करावेच लागतात. ते किमान निकष जर का पूर्ण केले नाही तर तुमची बातमीला किंवा तुम्ही देत असलेल्या माहितीला रेलेव्हन्स होणार नाही. मग बदलेल काय, तर माहिती मांडण्याचं तंत्र फक्त बदलत राहील. ते तंत्र आपल्याला समजावून घ्यायला लागेल, शिकून घ्यायला लागेल आणि आत्मसात करावं लागेल. जर्नलिझम इन नेटवर्क सोसायटी याच्या नावाची एक एरिक्सन नेटवर्क सोसायटी लॅब अशी एक नावाची एक संस्था आहे अमेरिकेतली. त्यांनी जर्नलिझम इन अ नेटवर्क सोसायटी असा एक अहवाल तयार केला. त्या अहवालामध्ये त्यांनी डिजिटल युगामधल्या पत्रकारितेची संभाव्य प्रारूप काय असते आणि अद्ययावत आणि स्मार्ट पत्रकारिता काय असते याचा एक शोध घेतला. आणि ती शोध घेताना तेही असे म्हणतात की ही नवी व्यवसाय प्रारूप काय असतील हे निश्चितपणे आता नाही सांगता येणार, पण वाचक दर्शक यांच्याकडे समर्पक समयोचित माहिती, एक शब्द नीट लक्षात घ्या, समर्पक माहिती, समयोचित माहिती आणि त्या माहितीचं योग्य विश्लेषण याची मागणी होत राहणार यात त्यांना शंका वाटत नाही. आणि ही जर का मागणी पूर्ण करायची असेल तर ती मागणी पूर्ण करण्याचं आत्ता आपल्या हातात असलेलं सगळ्यात विश्वासार्ह साधन हे वृत्तपत्र आहे. मग वृत्तपत्राला आपल्याला अल्गोरिदमची जोड देता येईल, वेगवेगळ्या अल्गोरिदम्स आपल्याला तयार करता येतील. नव्याने निर्माण झालेले तंत्राने शब्द, ध्वनी, चित्र याचे उत्तम वापर करून वाचकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी प्राधान्यक्रम लक्षात घेऊन मजकूर देणं शक्य आहे. आपण सगळेजण निश एरियाकडे जातो. तुम्ही गुगलवर एखाद दिवशी तुम्हाला कुठेतरी टूरला जायचं आहे आणि ते टूरला ते स्थान तुम्ही गुगल केलं. ते गुगल केल्यानंतर त्याच्यावर काही माहिती घेतली. ती माहिती तुम्ही वेगळ्या पद्धतीने आणखी घेत राहाल तर तुमच्या असं लक्षात येईल की पुन्हा ज्यावेळेला तुम्ही त्या गुगलवर जाता त्यावेळेला तुमच्यासमोर येणाऱ्या ज्या ॲड्स असतात ना त्या ॲड्स त्या तुमच्या आधीच्या तुमच्या सर्चेसशी जोडलेल्या असतात. हे जसं गुगलने केलंय तसं इतर अनेकांनी केलंय. तुम्ही निश एरियाकडे जायला लागला. मध्यंतरी मला टेलिव्हिजन माध्यमातले एक मोठे तज्ञ गप्पा चालू होते. गप्पा मारता त्यांनी मला असं सांगितलं की त्यांच्या दृष्टीने भारताचे 4 झोन्स, वेस्टर्न झोन, नॉर्थ झोन, साऊथ झोन, ईस्टर्न झोन वगैरे. एखाद्या नॅशनल चॅनलवर एखादा कार्यक्रम जेव्हा चालू असतो त्यावेळेला मध्ये काही जाहिराती येतात. त्याच्यामुळे तुम्हाला पुण्यामध्ये किंवा वेस्टर्न झोनमध्ये दिसणाऱ्या जाहिराती आणि कलकत्त्याच्या प्रेक्षकाला ईस्टर्न झोनमध्ये दिसणाऱ्या जाहिराती वेगवेगळ्या असतात. म्हणजे तो एरियाचा निष्णेस जो आहे तो टीव्हीनी
उचललेला आहे आणि त्याप्रमाणे त्याचं प्रोग्राम होतं. उद्या कदाचित किंवा आजही आता OTT मुळे आपल्याला ते मुद्दा आलाच आहे, तुम्हाला जे पाहायचं आहे ते तुम्हाला हवं त्या वेळेला पाहू शकता. या पद्धतीपर्यंत आपण पोहोचलो. हीच पद्धत मुद्रित माध्यमांनी सुद्धा उचलली आणि मग त्याच्यामधनं वेगवेगळ्या विषयाला वाढलेल्या पुरवण्या, वेगवेगळ्या विषयाला वाढलेली मासिकं ही सुरू झाली. आपल्याकडे या प्रारूपांवर खूप काम होत आहे, झालेलं आहे. याच्यातच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सिटीझन जर्नलिझम. गेल्या काही दशकामध्ये वाचकांनाही सामावून घेणं आपल्या प्रोसेसमध्ये, याचेही प्रयोग अनेक वर्तमानपत्रांनी केलेले आहेत. इंडियन लिडरशिप सर्वे अशा नावाचा एक सर्वे दरवर्षी केला जातो. 1919 सालचा जो सर्वे झाला असतो, तो शेवटचा सर्वे झाला नाही, एक ब्रेक आणला. 2019च्या पहिल्या तिमाहीचा सर्वे होता. त्याचं जे त्या सर्वेमध्ये डिजिटल माध्यमांची वाढ नोंदवली होती, पण तरीही मुद्रित माध्यमांच्या वाचक संख्येमध्ये वाढ झाली आहे असं या इंडियन लिडरशिप सर्वेने नोंदवलेलं होतं. आणि ही जी वाढ आहे ही भारतीय भाषांमध्ये वृत्तपत्रांमध्ये होती. मी पुन्हा एकदा तुम्हाला डीन मॅडमच्या बोलण्यात हा संदर्भ आला, मी त्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. शेखर गुप्तांचा एक राष्ट्रहिताच्या नजरेतून इन द नॅशनल इंटरेस्ट अशा नावाचा एक कॉलम इंग्रजीमध्ये लिहितात. तो त्यांचा कॉलम आम्ही गेली काही वर्ष सकाळमध्ये भाषांतर करून सांगतो. हा कॉलम जेव्हा सकाळमध्ये मराठीमध्ये सुरू झाला, त्याच्यानंतर जेव्हा शेखर गुप्तांची माझी भेट झाली होती त्यावेळेला या कॉलमच्या संदर्भाने एक विषय झाला. तेव्हा ते मला असं म्हणाले की माझ्या इंग्रजी कॉलमला हिंदी आणि मराठी बेल्टमधनं जो प्रतिसाद मिळतोय तो माझ्या इंग्रजी कॉलमपेक्षा जास्त आहे असं मला लक्षात आलं. कारण त्याचं भाषांतर झाल्यानंतर इंग्रजीमध्ये मांडलेला त्यांचा विचार हा प्रादेशिक भाषेमध्ये ज्यावेळेला प्रादेशिक भाषेतल्या वाचकापर्यंत पोहोचतो त्यावेळेला तो जास्त वाचकापर्यंत पोहोचतो. त्याचा जो त्याचे एरिया आहे, त्याचं परिप्रेक्ष्य जे आहे ते वाढत जातं. पण हे सगळं सुरू असताना कोविडने आपल्याला एका न्यू नॉर्मलकडे ढकललं आणि तो न्यू नॉर्मल जसा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आला तसा तो वर्तमानपत्रांच्या आणि माध्यमांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आला. मग आता न्यू नॉर्मलशी सुसंगत काही प्रारूप आपल्याला शोधावे लागतील. आणि मला विचारा तर आताचा जो प्रारूप असेल किंवा जो USP आपला वृत्तमाध्यमांचा असू शकेल तो म्हणजे पॉझिटिव्ह जर्नलिझम. अशा एका दिशेकडे आपण जर का गेलो तर कदाचित आपण आपल्या या पारंपरिक वृत्तपत्रांना एक नवं स्वरूप पुन्हा देऊ शकतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डेव्हलपमेंट जर्नलिझम नावाची एक शाखा उदयाला आली. सुरुवातीला डेव्हलपमेंट जर्नलिझमची थोडीशी टिंगल व्हायची. डेव्हलपमेंट जर्नलिझम म्हणजे काय, तर सरकारने दिलेली माहिती द्यायची, कसं सगळं रुजी गुलाबी असं सगळं सांगायचं. डेव्हलपमेंट जर्नलिझममध्ये तेवढं नाही हे गेल्या काही वर्षांच्या काही दशकांच्या प्रवासामध्ये आपल्या लक्षात आलं. डेव्हलपमेंट जर्नलिझमनी स्वतःचा एक ठसा उमटवला आणि डेव्हलपमेंट जर्नलिझमनी अनेक वाचकांच्या आयुष्यामध्ये काही बदल घडवून आणले. सकाळचं पुन्हा उदाहरण देतो. मी ज्या संस्थेमध्ये मी काम करतो त्या संस्थेने 12-15 वर्षापूर्वी ॲग्रो1 नावाचं एक दैनिक सुरू केलं. शेती याच विषयाला वाहिलेलं एक दैनिक आहे. आशियातलं पहिलं दैनिक आहे किंवा आतापर्यंत एकमेव दैनिक आहे जे दैनिक फक्त शेतीविषयी बोलतं आणि ते फक्त शेतकऱ्यांकडे जातं. मी सांगतो तो प्रयोग करून बघा. 1 फेब्रुवारीला बजेट सादर होईल संसदेमध्ये. दुसऱ्या दिवशीचे सगळे जेवढी वर्तमानपत्र तुम्हाला मिळतील ती वर्तमानपत्र बघा. सर्वसाधारण वृत्तपत्रांमध्ये दुसऱ्या दिवशीच्या ज्या बातम्या असतील बजेटच्या त्या सगळ्या बातम्या इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आणि एकंदर सर्वसामान्य माणसाला होणारे फायदे, काय वाढले, काय कमी झाले, कुठे फायदा होणार आहे, कुठे तोटा होणार आहे, तुमच्या खिशाला कुठे झळ बसणार आहे, या मुद्द्यांविषयीचे असते. तुम्ही बिझनेस लाईन बघा, तुम्ही फायनान्शियल एक्सप्रेस बघा, तुम्ही इकॉनॉमिक टाइम्स बघा, त्याच्या बातम्यांचा रोख हा अर्थव्यवस्थेवर असतो. आणि तुम्ही ॲग्रो1 बघा, ॲग्रो1चा रोख हा शेती विषयाच्या बातम्या असतो. ही प्रारूप या पद्धतीची जर का आपण डेव्हलप करत गेलो वेगवेगळ्या पद्धतीने तर या प्रारूपांना निश्चितपणे भविष्य असेल आणि मग हे भविष्य मुद्रित माध्यमांना निश्चितपणे लाभेल. त्यातला एक भाग हा पॉझिटिव्ह जर्नलिझमचा आहे. आपल्याकडे काय
आक्षेप घेतला जातो की तुम्ही फार निगेटिव्हिटी पसरवता बाबा. रोजचं वर्तमानपत्राचं पहिलं पान काढलं ना की काहीतरी अपकृत्याच्या बातम्या पहिल्या पानावर फार ठळकपणे देतात. मग आम्ही त्याचं एक समर्थनही करायचो की वर्तमानपत्राचं पहिलं पान ते वर्तमानपत्र हे समाजाचा आरसा असतं आणि ते जर का समाजाचा आरसा आहे असं मानलं तर समाजात जे घडतं त्याचं प्रतिबिंब त्यात पडणार हे अपरिहार्य आहे. आणि वर्तमानपत्राचं पहिलं पान हे म्हणजे जगाने गेल्या 24 तासामध्ये काय दिलेलं आहे याचं एक निदर्शक असतं. हे जरी खरं असतं तरी सुद्धा आपल्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपला आयुष्य काही टीव्ही सिरियल नाही ना ज्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्हच घडत असतं. मला टीव्ही सिरियल बघताना काही वेळेला गंमत वाटते की इतकी माणसं इतका वाईट विचार करत असतात तसं होत नाही जनरली. मग असं जर का असेल तर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या सकारात्मक बाबी आहेत त्या सकारात्मक बाबी जर का आपण सांगत गेलो आणि सकारात्मक गोष्टी पेरत गेलो तर कदाचित उद्याच्या कोरोनाोत्तर जगात आपण जेव्हा वावरत असतो त्यावेळेच्या जगातल्या लोकांना त्याचा एक वेगळा ते थक्की जर का आपण जोडत गेलो तर ते वेगळं प्रारूप निर्माण होईल. आणि हे प्रारूप मला असं वाटतं की वृत्तपत्राला एक वेगळी दिशा दिली. अलीकडच्या काळामध्ये गार्डियनने एक प्रयोग केला. त्यांनी काही अल्गोरिदम्स तयार केले. त्या अल्गोरिदमला त्यांनी काही माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर त्या अल्गोरिदमचा वापर करून त्यांनी अतिशय उत्तम एसे तयार करून घेतला लिहिला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आता कोणत्याही विषयाचे एसेज लिहिता येतात. आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल कारण आपल्याला याच्यावर मात करायची बुद्धिमत्ताच वापरायची असेल. लक्षात घ्या बुद्धिमत्ताच वापरायची असेल तर ती कृत्रिम का वापरायची हा प्रश्न आता आपण आपल्याला विचारायची वेळ आलेली आहे. त्यामुळे पॅराग्राफ AI या नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरला तुम्ही योग्य प्रकारे माहिती दिली तर हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी काहीही लिहून देऊ शकतं. पण ती शेवटी कृत्रिम बुद्धिमत्ता ही लक्षात घ्या. तुमची माझी बुद्धिमत्ता ही ओरिजिनल जर का असेल तर ती कशी वापरायची याचा विचार आता आपल्याला करावा लागेल. आणि तो विचार घेऊन आता आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या AIच्या एक पाऊल पुढे राहता येईल का याचा प्रयत्न करायला लागेल. पेज मेकिंगसाठी या पद्धतीचे प्रयोग झालेले मला आठवत. प्रेझेंटेशन काही वर्षापूर्वी बघितलं होतं. त्याच्यामध्ये बातमीदार आणि पेजिनेशन आर्टिस्ट आणि त्या समोरचं स्क्रीन हे जोडलेले आहे. इथे एक कार्यक्रम सुरू आहे. त्या कार्यक्रमाची बातमी समोर बसून एक बातमीदार लिहितोय. ती बातमी लिहून झाल्यानंतर तो ती बातमी ट्रान्समिट करेल. ती थेट पानात जाईल. त्या पानातल्या त्याच्या बातमीचा लेआउट तो बातमीदार स्वतः करेल. अशा पद्धतीचं ते सॉफ्टवेअर आहे. लक्षात घ्या आपण ही सॉफ्टवेअर तयार करतो. आपण हे अल्गोरिदम तयार करतो. आपलं काम कमी व्हावं तेच कामाचा कंटाळवाणेपणा जावा कामाचा रटाळपणा जावा तेच कामं परत आपल्याला करायला लागले म्हणून त्याचा दुसरा अर्थ आपला जो वेळ वाचणार त्या वेळेचा उपयोग करायचा आणि या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी घडवायचं हे आव्हान कदाचित आपल्यासमोर आहे. काही गोष्टी ह्या आपल्याला समजावून घ्यायला लागतील कारण तंत्रज्ञानाची ही झेप कुठपर्यंत जाईल याची भाकितं करणं म्हणजे पतंग उडवण्यासारखं आहे. पण याचा अर्थ असा नाही की ही वेध घेण्यापासून आपली सुटका होऊ शकते. तो आपल्याला घेत राहावा लागेल. 2 उदाहरणं तुम्हाला फक्त सांगतो की लक्षात एखादी गोष्ट आली नाही तर काय होऊ शकतं. 2008 साली जगाला एक प्रचंड मोठा आर्थिक धक्का बसला होता. 2008 ची रिसेशन ऑफ 2008 असं त्याला ओळखलं जातं. या रिसेशनमध्ये युरोप अमेरिकेच्या अनेक वर्तमानपत्रांना आपल्या प्रिंट एडिशन एका रात्रीत बंद करायला लागल्या होत्या. आपल्यावर त्याचा प्रचंड मोठा परिणाम झाला होता आणि एका रात्रीत त्या एडिशन्स बंद करून ही सगळी वर्तमानपत्र डिजिटलवर शिफ्ट झाली. ही जी रिसेशन आलं होतं त्या रिसेशनच्या बाबतीमध्ये हा क्रेडिट क्रंच येणार आहे हे कुणालाच कसं दिसलं नाही असा एक प्रश्न नंतर विचारला गेला आणि तो विचारला खुद्द ब्रिटनच्या महाराणीने. आणि तो महाराणींनी कुणाला विचारला तर तो महाराणींनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या तज्ञांना विचारला की एवढं मोठं रिसेशन येत होतं आणि तुम्हाला कळलं नाही. हा प्रश्न विचारल्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या काही तज्ञांनी एक विद्वत सभा बोलवली. त्याच्यामध्ये प्रचंड मोठं विचार मंथन झालं आणि महाराणींच्या पत्र आहे परत आहे आपण
प्रश्न विचारणार. त्या पत्राला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या तज्ज्ञांनी उत्तर दिलं. त्या उत्तरामध्ये ते असं म्हटले होते की काहीतरी होणार आहे मला जाणवत होतं, पण त्याचं स्वरूप काय असेल त्या पेच प्रसंगाचं आणि तो पेच प्रसंग किती भीषण असेल याचा अंदाज मात्र आम्हाला आला नाही, असं प्रांजल कबुली या तज्ज्ञांनी महाराणींकडे दिलेली होती. नेमका हाच मुद्दा कोविडने आपल्यासमोर उभा केला होता. हे संकट नेमकं किती मोठं आहे याचा अंदाज आपल्याला सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये आलेला नव्हता आणि त्यामुळे अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडून गेल्या. मुद्दा काय आहे? वारं कुठे आहे आणि कसं वाहत आहे हे समजावून घेण्याचं आहे. येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना ही कला आत्मसात करून घ्यायला लागणार आहे. भविष्यात रिलेव्हंट राहायचं असेल तर हे रिलेव्हन्सी टिकवण्याकरता आपल्याला कोणती कोणती कौशल्य आत्मसात करायला लागतील याचा अंदाज आपल्याला घेत राहावा लागणार आहे. याची बाकी तर नाही करता येणार. आणखी पुढच्या वर्षी हे तंत्रज्ञानामुळे हा बदल घडेल असं इथं म्हणून मला नाही सांगता येणार, पण तो न सांगता येणारा बदल येणार आहे हे माहिती असतं हे अत्यंत आवश्यक जर का असेल. म्हणजे फ्युचर शॉक मध्ये त्या पुस्तकामध्ये ऑल्फ्रेड टॉवेल जे म्हणतो ते जर का आपल्याला परत घडू द्यायचं नसेल तर आपल्याला हा भेद कायम करावा. हा मुद्दा मला वाटतं खूप महत्वाचा आहे, कारण मुद्रित माध्यमं संपतील असं आता कोणीच बोलत नाही. पुन्हा एकदा याचं महत्वाचं कारण म्हणजे सर्वाधिक विश्वासार्हता ही मुद्रित माध्यमांकडे आहे आणि म्हणून आपल्याला वेगवेगळी प्रारूपं ही शोधायला लागते. मग आता पुन्हा मी मगाशी शब्द मर्यादेचा उल्लेख केला, आपण आता पुन्हा लॉंग फॉर्म जर्नलिझमकडे जातो. लॉंग फॉर्म जर्नलिझम पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये येतोय. असं जर का होत असेल तर याचा अर्थ तुमच्याकडे 286 कॅरेक्टर्स पासून 5000 शब्दांपर्यंत कुठलाही विषय लिहिण्याचं कौशल्य असतं. हे मी बोलतोय, हे वाक्य तुम्ही ऐकताय, इतकं सोपं नाही. या 286 कॅरेक्टर्स मध्ये एखादा विचार मांडणं आणि तोच विचार 5000 शब्दांमध्ये मांडणं, याच्यामधला अभ्यास, याच्यामधली विषयाची जाणीव आणि त्याच्यामधली भाषा, या तिन्ही गोष्टींवर जे काम करायला लागणार आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने करायला लागणार आहे. लक्षात घ्या. आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने करावं लागणारं काम याचं कौशल्य मात्र एकाच माणसाकडे असायला पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. युval नोआ हरारी नाव आहे काय? इस्रायली इतिहास लेखक युval नोआ हरारी, त्यांनी आता एक मध्ये पुस्तक लिहिलं 20 लेसन्स फॉर 21st सेंचुरी. या 20 लेसन्स फॉर 21st सेंचुरीचं इंट्रोडक्शनचं पहिलंच वाक्य आहे. ते पहिलं वाक्य असं आहे की इन दिस वर्ल्ड डिल्यूज्ड बाय मिसइन्फॉर्मेशन क्लॅरिटी इज पॉवर. आपल्या अवतीभोवती इरिलेव्हंट इन्फॉर्मेशनचा महापूर आहे. तुम्ही गुगलवर एखादा शब्द सर्च करा, एका क्षणात तुमच्यासमोर साईट्स उघडल्या जातात आणि त्याच्या खाली गुगलने अत्यंत अभिमान दिलेलं असतं की सो मेनी साईट्स सर्च इन सो मेनी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्स. उपयोग काय त्याचा? तुम्हाला काय आवडेल ते तुम्हाला शोधावं आणि त्या शोधासाठी तुम्हाला क्लॅरिटी आवश्यक असते. सो क्लॅरिटी इज पॉवर. आपल्या भोवती असंबद्ध माहितीचा पूर वाढतोय, त्याच्यामध्ये ती क्लॅरिटी देणं हे काम फक्त वृत्तपत्रांना नीटपणे जमू शकते. लक्षात घ्या. कारण विश्लेषण करण्याची त्यांची ताकद जी आहे ती ताकद अन्य माध्यमांपेक्षा कितीतरी मोठी आहे. कारण त्यांना फक्त इतर वेळेसाठी वेळेची मर्यादा इतर माध्यमांसारखी नाही किंवा इतर माध्यमांसारखी अन्य मर्यादा नाही. त्या दृष्टी वृत्तपत्र हे माध्यम टिकेल असं जे सगळ्यांना सांगतायत त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये दुसरा श्लेष आहे. तो श्लेष असा आहे की वृत्तपत्र टिकणार आणि वृत्तपत्र विश्वासार्ह आहेत असं आपण म्हणत असतो, तर तो विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी. अच्छा, मग अशी अनुजा म्हणाली की छापील शब्दावर विश्वास असतो. आजही आपण सांगत असलेल्या एखाद्या गोष्टीवर जर का कोणी शंका व्यक्त केली तर आपण ठासून सांगतो छापून आलाय, किंवा आपण ठासून सांगतो या पुस्तकात आहे. मित्रांनो, ज्या दिवशी कदाचित तुमच्या आणि माझ्याच कर्तृत्वामुळे छापील शब्दावरचा लोकांचा विश्वास उडेल त्या दिवशी आपल्याला शटर खाली ओढावं लागेल. त्यामुळे छापील शब्दावरचा विश्वास टिकवून ठेवणं हे फार महत्वाचं आहे. मला काय असं वाटतं की
तुम्ही ज्यावेळेला व्यवसायामध्ये येता ना त्यावेळेला तुम्हाला 3 प्रकारच्या विश्वासार्हता सहजपणे म्हणजे तुमच्या बरोबर येत असतात. त्यातली एक विश्वासार्हता आहे ती पत्रकार या शब्दाची. तुम्ही पत्रकार आहात असं ज्यावेळेला समोरच्या माणसाला सांगता त्याला पत्रकार या शब्दाची त्याच्या मनातली जी काही प्रतिमा असेल ना ती प्रतिमा तुम्हाला चिकटते. ती बरी असेल तर त्याला तुमच्याबद्दल बरं वाटतं, ती वाईट असेल तर तो तुमच्याबद्दल बरा विचार करत नाही. दुसरी जी विश्वासार्हता आहे ती तुम्ही आणि मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेची विश्वासार्हता. मी ज्यावेळेला असं सांगतो की मी इंडियन एक्सप्रेसचा बातमीदार आहे किंवा मी सकाळचा संपादक आहे किंवा मी अमुक एका वर्तमानपत्रामध्ये किंवा वृत्तसंस्थेसाठी काम करतो त्यावेळेला त्या वृत्तपत्राचं जे प्रतिमा ऐकणाऱ्याच्या मनामध्ये असते ती प्रतिमा मला आपोआप शिकते. आणि तिसरी विश्वासार्हता आहे मित्रांनो, ती तिसरी या पहिल्या 2 विश्वासार्हता तुम्हाला आपोआप मिळतात आणि तुम्हाला काही करायला लागलेलं नसतं. पण तिसरी विश्वासार्हता जी आहे ती तुम्ही आणि मी मिळून बांधत असतो. आपली स्वतःची विश्वासार्हता. आपली स्वतःची विश्वासार्हता आपल्याला आपल्या लिखाणातून आणि पत्रकार म्हणून आपल्या वावरातून बांधावी लागते. आणि हे सगळं विधान दिलंय. हे पहिल्या 2 विश्वासार्हता तुम्हाला आपोआप मिळतात हे बरोबर आहे. पण तिसरी विश्वासार्हता जी तुम्ही स्वतःसाठी बांधता ती इव्हेंच्युअली या पहिल्या 2 विश्वासार्हतांमध्ये बांधायला ती मदत करत असते. कारण मी अमुक एका संस्थेचा प्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला विश्वासाने वावरतो किंवा लोक माझ्यावर विश्वास करतात त्यावेळेला ते आपोआप माझ्या संस्थेवर आणि पत्रकार या संस्थेवर विश्वास करत असतात. त्यामुळे आपल्याला ही विश्वासार्हता सांभाळावी लागेल. दुसऱ्या 3 गोष्टी आपल्याला सांभाळायला लागणार आहेत. त्या म्हणजे आपली पारंपरिक त्रिसूत्री ही आपल्याला कधीही सोडून चालणार नाही. आणि ती पारंपरिक त्रिसूत्री म्हणजे ट्रूथ, ऑब्जेक्टिव्हिटी आणि बॅलन्स. वास्तव, वस्तुनिष्ठता आणि समतोल ह्या गोष्टी आपल्याला कधी सोडून चालणार नाही. हे झालं संस्थात्मक पातळी. आजच सकाळच्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी अशी वाचली की मंदीचे वारं युरोपमध्ये पुन्हा घोंगावायला लागले आणि त्याचा एक परिणाम म्हणून अनेक संस्थांनी कामगार कपातीला सुरुवात केली. त्यांचा तसे विचार मध्यंतरी मेटा किंवा या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने अगदी ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर इलॉन मस्कने ज्या पद्धतीने लोकांना ईमेल पाठवले की कामाला येत असाल तर येऊ नका, घरी जा, कारण आजपासून तुमचं काम थांबलं आहे. हे घडतं याच्या कामामध्ये. असं घडत असताना वैयक्तिक पातळीवर आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला लागतात. मुळामध्ये वैयक्तिक पातळीवर आपल्याला सोशल बिझनेसची कल्पना समजावी लागते. आपल्याला व्यावसायिक पद्धतीने काम करायचं आहे, पण आपल्याला हा व्यवसाय समाजहितासाठी करायचा आहे हे आपल्याला निश्चितपणे समजावून घ्यायला लागेल. नोकऱ्यांची संख्या कमी होईल, वाढेल, काय होईल मला माहिती नाही, आज ते सांगणं कठीण आहे. पण संधींची संख्या मात्र निश्चितपणे वाढते. सगळे करिअर विषयी विचार करणारे तज्ञ तुम्हाला सांगतील की संधींची संख्या वाढते आणि ती संधींची संख्या वाढत राहणार. मग संधींची संख्या जर वाढत राहणार असेल तर आणि आपल्याला जर कंटेंट निर्मिती सेवा या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर त्याचा विचार आपल्याला व्यावसायिक पद्धतीने करायला. या खेळाचे नियम थोडेसे वेगळे आहेत. यासाठी तुमच्याकडे अत्यंत महत्वाची गोष्ट पाहिजे ती म्हणजे भाषा. तुमची लँग्वेज उत्तमच त्याला पर्याय नाही लक्षात घ्या. याचं कारण असं की कुठल्याही मीडियामध्ये काम करत असताना तुमचा मेसेज लोकांपर्यंत जाणं, तो त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांनी तो ग्रहण करणं आणि त्याचा त्यांच्यावर काहीतरी परिणाम होणं यासाठी तुमच्याकडे एकच टूल आहे, एकच साधन आहे आणि ते साधन म्हणजे शब्द आहे. तुमचे शब्द जर का पुरेसे परिणामकारक नसतील तर पालथ्या गड्यावर पाणी ओतणं आणि तुम्ही भारभार बोलत राहणं याच्यात काही फरक नाही. तर भाषा उत्तम असणं. मगाशी लोकमान्य टिळकांनी आपल्याला जी त्यांची चतुसूत्री सांगितली होती त्यातला जो मुद्दा होता चौथा, तो मुद्दा मी पुन्हा तुमच्यासमोर मांडतो. ते असं म्हणाले होते की नवविचार निर्माण करायचा आहे आणि तो नवविचार प्रभावीपणे मांडण्यासाठी मराठी गद्यभाषेचा विकासही करायचा आहे. हे आपलं नेमून दिलेलं काम नाही, ते आपल्याला करावं लागणार आहे. मग काही वृत्तपत्र जसे जाणतेपणाने काही शब्द रुजवायचा प्रयत्न करत असतात, ज्याप्रमाणे त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्यालाही या पद्धतीने प्रयत्न करायला लागतो. एक किस्सा आठवतो, माडगुळकरांचा किस्सा. खरा का खोटा मला माहिती नाही, पण ज्यांनी मला सांगितलं तो माणूस अत्यंत विश्वासार्ह त्यावेळेस आणि तो माडगुळकरांच्या संदर्भात आहे म्हणून तो किस्सा खरा असावा असं मी समजून सांगतो. कोल्हापूरमध्ये कुठल्यातरी एका मराठी सिनेमाचं काम सुरू होतं आणि आता काय मला माहिती नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये अक्षरशः 10 ते 6 शिफ्ट असल्यासारखं लिखाणाचं पटकथा, गीतं वगैरे असं लिखाणाचं काम व्हायचं.
माडगुळकर एका चित्रपटाच्या कथेवर काम करत होते. त्याच वेळेस त्यांच्या गीतांवरही ते काम सुरू होतं. 10 ते 6 काम झालं, 2 व्हिडिओ फ्रेश होऊन संध्याकाळच्या 4थ्या अंकाकरता जमली. आणि तो 4था अंक सुरू असताना कुणीतरी असा एक बूट काढला की मराठीमध्ये ळ हे अक्षर आहे ना, हे अक्षर सगळ्या भाषांना नाही येते, काहीच भारतीय भाषा ळ हे अक्षर गमतीशीर आहे. हा जो ळ आहे, या ळ ही संपणारे शब्द आहेत, काळ वेळ बाळ असे शब्द आहेत. त्या शब्दांची कविता नाही आहे अशी कोणती कल्पना आली. आणि मग लोकांनी चर्चा सुरू केली आणि मग खरंच लक्षात आलं काय खरंच येईल असे जे शब्द आहेत त्या शब्दांनी संपणारे हे ळ संपणारे शब्द आहेत त्याची कविता नाही आहे, खरंच काही उत्तम कविता नाही आहे. आणि सगळं चर्चा सुरू असताना असं सांगतात की माडगुळकर खरंच विचारत होते आणि चर्चा सुरू असताना अचानक माडगुळकरांनी त्यांच्या लेखनिकाला जो जी पटकथा लिहून घेत होतं सकाळच्या दिवसाच्या वेळामध्ये त्या लेखनिकाला अचानक सांगितलेलं ते घे लिहून. आणि त्यांनी ज्या ओळी सांगितल्या त्या ओळींच्या नंतर मराठीमध्ये एक अजरामर गीत झालं. त्या ओळी अशा होत्या, सुटली वेणी केस भोकळे, सुटली वेणी केस भोकळे, धूळ उडाली भरले डोळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे, काजळ गाली सहज ओघळे, या साऱ्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा, घन निळा लढीवाळा झुलवू नको. मित्रांनो, मला असं वाटतं की शब्द प्रभू ज्याला म्हणतात त्याचे लक्षण ही रचना काय किंवा मराठी भाषेमध्ये सुभाषितांचा दर्जा मिळालेल्या माडगुळकरांच्या, बोरकरांच्या, कुसुमाग्रजांच्या, नारायण सुर्वेंच्या किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही लेखकाच्या कवीच्या ओळी काय असं आपल्याला कधी लिहिता येईल मला माहिती नाही, पण त्याचा प्रयत्न आपल्याला जरूर करते. दिशा पकडते, लक्ष ते असेल आणि ते जर का आपण मनापासून केलं तर कदाचित आपल्याही भाषेला कधीतरी हे सौष्ठव प्राप्त होईल. आणि हे सौष्ठव जर का आपल्या भाषेला प्राप्त झालं नाही तर मी मगाशी म्हणलं कसं तुम्ही तुमचा मेसेज देण्यामध्ये कुठेतरी निश्चितपणे कमी पडाल. हे भाषेचं सौष्ठव हे आपल्याला कुठेतरी अचूक करावं लागेल. या सगळ्याला जोडून कालचीच पुन्हा एक बातमी येते म्हणजे भाषांतर हा एक मोठा व्यवसाय उभा राहतो. अशा आपल्या सर्वेक्षण काल प्रसिद्ध झालं माध्यम विश्वामध्ये, मनोरंजन विश्वामध्ये ते कसं विस्तारत जाईल आणि प्रादेशिक भाषामधल्या कंटेंटला कसा महत्व होईल. तर साधे जर असं म्हणाले की इंटरनेटवरचं इंग्रजीचं प्राबल्य कमी पर्सेंटेज आता कमी होत चाललंय. त्याचं कारण असं की प्रादेशिक भाषेतलं मजकूर वाढत चाललाय, कारण प्रादेशिक भाषेतल्या लोकांना असंख्य गोष्टी त्यांच्या भाषेमध्ये वाचणं आता आवश्यक वाटायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे प्रादेशिक भाषा ज्यांना येते, प्रादेशिक भाषेने जे उत्तम लिहू शकतात त्यांच्या दृष्टीने एक मोठी संधीची दारं उघडी होत आहे. हे सर्वेक्षण असं सांगतं की इंटरनेटवरचा प्रादेशिक भाषांचा वापर वाढला आहे आणि तोच वापर आता OTT पासून पॉडकास्ट पर्यंत त्या भाषेचा टक्का वाढत जातो. गेल्याच आठवड्यामध्ये 15 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मराठी पॉडकास्टर्सच्या एका संघटनेची सुरुवात झाली. मराठी पॉडकास्टर्स.com अशा नावाचे एक साईट त्या सगळ्यांनी एकत्र सुरू केले आणि त्याच्यावर आपली पॉडकास्ट पोस्ट करतात आणि ती जगभर ऐकली जातात. त्यातल्या काही पॉडकास्टर्सना लाखाची फॉलोइंग आहे. रचना रानडे हे नाव ऐकलंय? तरुण मुलगी आहे. रचना रानडे CA आहे आणि ती फक्त अर्थसाक्षरतेवर युट्यूबवर भाषण देते. ती 3 भाषांमध्ये भाषण देते. तिला तिच्या 3 भाषांना या क्षणी 4.5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहे आणि ते दर महिन्याला वाढत असते. मुद्दा लक्षात घ्या, मुद्दा कंटेंटचा आहे आणि कंटेंटचा जर का मुद्दा असेल तर तो कंटेंट कोण करणार आहे? तो कंटेंट तुम्ही आणि मी करणार. हा कंटेंट आपल्याला पुरवायचा आहे. कंटेंटची कमी कधी भासणार नाही, ती वाढत जाणार. जसे माध्यम वाढत जाते, प्लॅटफॉर्म्स वाढत जाते, तशी तशी कंटेंटची गरज वाढत जाईल आणि ही उद्या तुम्हाला आणि मला पुरवायची आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. त्यामुळे संधी शोधण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणं आवश्यक आहे. असं जे रोहित दलाल म्हणतात ते आपल्याला पुन्हा समजून घ्यायला. तर संधी शोधणं म्हणजे काय? माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. संधी शोधणं याचा अर्थ आपली गरज कुठे आहे हे समजून घेणं आणि ती जागा फील करणं. तुमची स्पेस तुम्हाला शोधता येत असेल आणि तुमची स्पेस तुम्हाला समजत असेल तर माध्यमांच्या स्वरूपामध्ये कितीही बदल झाले तरी आपल्याला फारसे टोचणार नाहीत
हे लक्षात घ्या. त्यामुळे आधी जसं म्हणलं तसं हे सहस्त्र संपायचे एक दशकभर आधी जागतिकीकरणाचं वारा आलं. संपूर्ण जगामध्ये प्रचंड बदल घेऊन आलं. वृत्तपत्रांचं जगही बदललं. पण तरीही आज परिस्थिती अशी आज अशा वळणावर की ज्या वळणावर विश्वासार्हता, उत्तम भाषा आणि ऑब्जेक्टिव्हिटी, क्लॅरिटी ही सूत्र हे आपल्याला सावरत राहतील. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याला ही विश्वासार्हता बांधत नाही. आज आपण वृत्तपत्राच्या जगापुरता विचार करायचा झाला तर एका बाजूला तंत्राचा हात धरून अनिश्चिततेच्या वाटेवरून आपण आपलं भविष्य शोधतो, पण दुसऱ्या बाजूला याच तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या संधी, प्रचंड संधींच्या वाटाही खुल्या होत आहेत आणि आपल्याला लक्ष द्यायचं आहे की या संधींच्या वाटा शोधण्याच्या मानसिकतेकडे. थँक्यू. तुम्ही सर आज जे सांगितलेलं आहे त्याचं खरंच शब्दात वर्णन करणं खूप अवघड आहे. अगदी पहिल्यापासून बोलायचं झालं तर सोशल बिझनेस म्हणा किंवा मीडियाला काय काय कुठल्या कुठल्या नावाने आता हाक मारलं होतं किंवा ज्या वेगाने आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टींकडे वळत आहोत तो वेग म्हणा. सर एक थोडं पर्सनली सांगायचं झालं तर वेग किती असतो हे मी माझ्या मुलाकडनं शिकली आहे. कारण ज्या प्रकारे तो गोष्टींना यूज करतो इझिली की मोबाईल म्हणा किंवा फायर स्टिक आता OTT प्लॅटफॉर्म्सला जे आपण यूज करतो तो वे ही युजेस इट, म्हणजे ज्या पद्धतीने त्या गोष्टीचा तो उपयोग करतो हे माझ्यासाठी सुद्धा हे खूप आश्चर्यकारक आहे की इतकी लवकर इतक्या लहान वयात या गोष्टी यूज कशा करू शकतो तो. म्हणजे हाऊ कॅन ही ॲब्सॉर्ब ऑल दीज थिंग्स सो इझिली. कॉल सेंटरला आपण फोन केला तंत्रज्ञाना संदर्भात तर तिथला माणूस वयस्कर माणूस असेल की तुमचा नातू किंवा नात जवळ असेल तर तिला फोन द्या, तिला असं लवकर समजेल मी काय म्हणतो. अगदी बरोबर. आणि एक गोष्ट म्हणजे आणखीन एक सांगायची झाली तर जे तुम्ही म्हणलं की कायम वृत्तपत्र किंवा ह्यांना निगेटिव्ह या पद्धतीने का बोललं जातं तर ही गोष्ट ह्याच्यासाठी पण आहे बिकॉज हे फॅक्च्युअल आहे. पत्रकारितेमध्ये आपण सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल दाखवतोच. स्पेसिफिकली उदाहरण द्यायचं झालं तर दिल्लीचं. दिल्लीमध्ये आता जे रिसेंटली जी घटना घडली अनफॉर्च्युनेटली त्या मुलीला फरफटन गाडीखाली नेलं जी ती घटना घडली तर मी असंच माझ्या वडिलांना विचारलं की हे कधीच संपणार नाही का दिल्लीतलं की बायकांच्या बाबतीतल्या घटना कधीच संपू शकत नाहीत का. तर माझे वडील असंच म्हणाले की काही दिवसांनी कदाचित दिल्लीमध्ये सरप्राइझिंग जी बातमी असेल ती ही असेल की एका महिन्यात बायकांच्या बाबतीत काही वाईट घडलं नाही. म्हणजे ही खूप त्याला काळ लोटायला लागेल पण ही कदाचित बातमी काही महिन्यांनी वर्षांनी आली तर ही कदाचित सरप्राइझिंग असेल. बाकी हे रोजचं झालं दिल्लीत. सो हे निगेटिव्ह नाही आहे, हे फॅक्च्युअल आहे. आणि त्या काळी जर का टिळकांनी किंवा या लोकांनी असा विचार केला असता की गुगल करावं किंवा या गोष्टी त्यावेळेला असत्या तर आय थिंक हे नॉलेज जे आज आपल्याला मिळतंय ते तयारच झालं नसतं. सो लेट अस नॉट बी द ट्रेंड फॉलोअर्स, लेट अस बी ट्रेंड सेटर्स. ट्रेंड सेटर्स होणं जास्त गरजेचं आहे ट्रेंड फॉलोअर्स होण्यापेक्षा. जे आहे तेच वाचून पुढे जाण्यात काय अर्थ आहे. त्याच्यात तुम्ही क्रिएशन त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन काय कराल हेही तेवढंच गरजेचं आहे. हे सर तुमच्या बोलण्यातनं जे काय मला थोडंसं आज मला वाटलं की जे मुलांना सांगावं एक शिक्षक म्हणून हे गरजेचं आहे. काळाची गरज आहे की आपण त्या फ्लोमध्ये न जाता त्या फ्लोला चांगला एक मार्ग देण्याची गरज आहे. आता ह्याच्यापुढे आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर नूतन कानेगावकर यांना निमंत्रित करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद मॅडम मला संधी दिल्याबद्दल. मी आभार मानते डॉक्टर केशव साठे विभाग प्रमुख ज्यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केलं. मी अनुजा मॅडमचे आभार मानते की त्यांनी खूप सुंदर नियोजन केलं आजच्या कार्यक्रमाचं. आभार आपल्या टेक्निकल टीमचे ज्यांनी आपल्याला सपोर्ट केलं. विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यांचे मी आभार मानते. सर माधव गोखले सर यांचे मी विशेष आभार मानते की ज्यांनी आमच्या आमंत्रणाला स्वीकारलं आणि वेळात वेळ काढून आज ते इथे आले. सकाळ या माध्यमातून आपण सरांना भेटत असतो, त्यांचं वाचन आपण त्यांच्या लेखांचं वाचन करत असतो, पण आज त्यांना प्रत्यक्ष ऐकण्यात एक वेगळी मजा आहे. छान त्यांनी खूप छान विश्लेषण केलं अनेक विषयांचं. तर सर आजचं तुमचं हे सगळं भाषण ऐकल्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन की
टीमवर्कच्या सगळ्या ह्या नॉलेज बँकमधला आजचं लेक्चर हे एक मैलाचा दगड ठरेल, जसं तुम्ही तुमच्या उदाहरणातून सांगितलं.